आपण वचनाकडे जाऊ. आमेन, हालेलुया. योग 42 आणि त्यातलं 10 वचन आहे. योग 42:10. आपण आपलं बायबल उघडू. हालेलुया. योबाचा अध्याय 42 अध्याय आणि त्यातलं 10 वचन आहे. हालेलुया. आणि मग योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. तेव्हा योबाने त्याचे पाडापण दूर केले आणि जे काही पूर्वी योबाचे होते त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिले. तेव्हा त्याचे सर्व भाऊ व त्याच्या सर्व बहिणी व जे सर्व पूर्वी त्याच्या ओळखीचे होते तेही त्याच्याकडे आले आणि त्याच्या घरात त्याच्याबरोबर जेवले. आणि जे अरिष्ट यहोवाने त्याच्यावर आणले होते त्या सर्वांविषयी त्याने त्याच्याकरता शोक केला व त्यांचे सांत्वन केले. आणि प्रत्येकाने त्याला एक केशिता नावाचे नाणी दिले आणि प्रत्येकाने त्याला एक सोन्याची अंगठी दिली. आमेन, हालेलुया. जय येशू. याप्रमाणे यहोवाने योबाची शेवटची स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली, कारण त्याला 14,000 मेंढरे व 6,000 उंट, 1,000 बैलांच्या जोड्या व 1,000 गाढवे होती. आणि त्याला 7 मुलगे व 3 मुली झाल्या. आणि त्याने पहिलीचे नाव यमीमा व दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे नाव केरेन हपूक ठेवले. आणि सर्व देशात योबाच्या मुली इतक्या सुंदर कोणी बाया नव्हत्या. आणि त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावामध्ये वचन दिले. आणि यानंतर योग 140 वर्षे वाचला आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे 4 पिढ्यापर्यंत पाहिले. मग योबाने म्हातारा व पूर्ण वयाचा होऊन मरून गेला. आमेन, जय येशू. हालेलुया. तर आपल्या पाडावपणाची प्रार्थना जी आहे, हालेलुया, आपल्या पाडावपणाची जी प्रार्थना आहे त्या आपल्या पाडावपणामध्ये जे आपण वैरत्व ठेवतो, एखाद्या विषयानं आपण वैर धरतो. आमेन, हालेलुया. सहजपणे बोलतो की ह्याच्या संग मी बोलणार नाही. सहजपणे म्हणतो की तो माझा नाही कोणी, तो माझा असा आहे, त्याचं माझं त्यानं माझं तसं केलं, त्यानं माझ्यासोबत वाईट केलं. तर ज्याचं त्यानं केलेलं आहे त्याच्यासोबत त्याच्या परिस्थितीवर त्याला सोडायचं असतं आणि आपण आपलं मार्ग जो आहे आपल्या मार्गामध्ये आपण पुढे जायचं आहे. आमेन, हालेलुया. मी एवढा उत्कर्ष त्याने आणि एवढं पोट तिडक्याने एवढं वचन मी सांगत असतो, शुभवर्तमान मी सांगत असतो, मला एवढा विरोध होऊन पण मी सांगत असतो. याचं कारण एक आहे, कारण मला सत्य माहीत झालेलं आहे. आणि येशूच का, आमेन, हालेलुया, दुसरा परमेश्वर, येशू हाच एक परमेश्वर आहे हे मला माहीत झालेलं आहे. आमेन, हालेलुया. ज्यावेळेला 544 ग्रंथाचे ज्यावेळेला चाळण करण्यात आली, 544 ग्रंथ चाळले, त्याच्यामध्ये एक गोष्ट उत्कर्षानं घेण्यात आली की येशू हाच परमेश्वर आहे, येशूशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाही. आमेन, हालेलुया. तर आपलं जे वैर आहे, आपलं वैर जे आहे हे आपलं वैर कुणासोबत आहे? आपलं वैर एकच आहे, तो दुष्टासोबत आहे, सैतानासोबत आहे आपलं वैर, की जो आपल्याला देवाचं काम करून देत नाही. आमेन, हालेलुया. या वर्षात तुम्ही प्रार्थना करा. मी 31 डिसेंबरला सांगितले की या वर्षात, नवीन वर्षात तुम्ही आज पण प्रार्थना करा की या वर्षात माझं चर्च कधी चुकणार नाही. आमेन, हालेलुया. तुम्ही देवासोबत करार करा की या वर्षात माझं कधी चर्च चुकणार नाही प्रभू, आणि मी जे काही करल ते तुझ्या प्रित्यर्थ करल आणि तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे म्हणून साठी करल. आमेन, हालेलुया. तुम्ही करार करा, या वर्षामध्ये नवीन काहीतरी करार करा. आणि मला माहित आहे की काही लोक साक्ष देतात, तुम्ही साक्ष देता आणि साक्ष दिल्याच्या वर्षीला त्या ठिकाणी मी पण येणार आहे. पण येशू त्यावेळेला त्याला म्हणाले, तू आज रात्रीला 3 वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा भांग देणार नाही. आमेन, हालेलुया. माझ्या बाबतीत पण असं घडलं. काही लोक पहिल्यापासून माझ्या संगतीला होते, ते म्हणाले की आम्ही महाराज तुम्हाला कधीच सोडणार नाही, कायमच आम्ही तुमच्या सोबत राहणार. हालेलुया. काही काळ गेला आणि तेच माझे वैर, तेच माझ्या विरोधात गेले. आमेन, हालेलुया. असं का घडतं? काही लोक चर्चला यायचे बंद झाले, असं का घडतं? त्याचं कारण आहे की येशू त्यावेळेला गेत्सेमनी बागेमध्ये त्या लोकांना म्हणाला की तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा. आमेन. येशू शब्द काय बोलले की तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा. की सोबत राहून आलेला जो अभिषेक असतो, जो आवेश असतो, सेवकाच्या संगतीला राहून अभिषेक आलेला असतो, सेवकाच्या सोबत राहून जो आवेश आलेला असतो, जे वचन कळालेलं असतो, जे चंद चमत्कार झालेले असतात. येशू सोबत 3.5 वर्ष शिष्य राहिले आणि येशू सोबत 3.5 वर्ष शिष्य राहून त्यांच्यामध्ये विश्वास आला नाही. हालेलुया. कारण ते स्वतः कधी प्रार्थना केली नाही. येशू म्हणाले वराडी सोबत आहे तोपर्यंत ना कशाची गरज नाही. याचा अर्थ दुसरा होता की येशू प्रार्थना करत होते आणि ते लोक प्रार्थना करत होते. येशू फक्त प्रार्थना करायचे, जायचे. हालेलुया. आणि येशू काय काय करतो हे फक्त त्याची नोट करत होते, नोंद करत होते. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला आपण प्रार्थना करायच्या त्यावेळेला आपण प्रार्थना केली पाहिजे की ज्यावेळेला येशू म्हणाले की, पेत्र म्हणाले की मी तुझ्या सोबतीला जिथं कुठे जाणार तिथं त्या ठिकाणी मी येणार आहे. पण पेत्र त्या ठिकाणी आले की पेत्र म्हणाले की याला मी ओळखत नाही. हालेलुया. याला मी ओळखत नाही. का अशी परिस्थिती आली? कारण येशूने शब्द दिलेला होता
की मेंढपाळ पकडला जाईल आणि मेंढरांचे काय होईल, धुळदाण उठेल. हालेलुया. मेंढर पळून जातील आणि मेंढपाळ पकडताना समजलं की काय होणार आहे. मनुष्याच्या पुत्राला वैराच्या हाती दिला जाईल, त्याला पकडला जाईल. मग त्यावेळेला त्याला पकडल्याच्या हे येशू कशाविषयी भविष्य सांगत आहे त्यांना त्यांच्या ध्यानात नाही आलं. हालेलुया. त्यांचा समज होता की आम्ही आमच्या समोर एवढं चमत्कार होत आहे, आमच्या समोर एवढा चिन्ह चमत्कार होत आहे, मेले लोक हा जिवंत करताय, काय काय होत आहे, कोड्याचे कोड जात आहे, असंख्य प्रकारचे चमत्कार त्याच्याद्वारे होत झाले. आणि हा कसा काय मरणार नाही, हा याच्यासोबत कसं काय वाईट होणार आहे. आमेन. हालेलुया. देवाने जी वेळ ठरवलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या संकटाला, त्या त्रासाला समोर जायलाच लागतं. आणि तुम्हाला त्या संकटाच्या समोर जर गेला नाही, हालेलुया, तर तुम्ही मनुष्य नाही. हालेलुया. तर देवाने जो भित्रीपणाचा आत्मा नाही दिलेला, आपल्याला सामर्थ्याचा आत्मा जो दिलेला आहे, त्या आत्म्याचा उपयोग आपण या वर्षात करायचा आहे. भले आपल्याला संकट आलेलं आहे, त्या संकटामध्ये आपण कसं उभं राहायचं. येशू म्हणाले की तुम्ही प्रार्थना करा. त्यावेळेला येशू गेत्सेमनी बागेमध्ये परत आले, त्या दगडापाशी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली. त्यांनी एक दगड होता मोठा, त्या ठिकाणी गेले आणि प्रार्थना केली. प्रार्थना करून ज्यावेळेला परत आले त्यावेळेला त्याचे शिष्य जे होते ते झोपी गेलेले होते. हालेलुया. वैयक्तिक जीवन आपलं प्रत्येकाचं आहे, पर्सनल आहे, ते परमेश्वराचं आहे. हालेलुया. कुठल्या मनुष्याचं नाही. आज मी या ठिकाणी उभा राहून पोट तिडकीनं वचन सांगत आहे, याचं कारण आहे की माझं वैयक्तिक एक जीवन आहे आणि ते माझ्या देवाला समर्पित आहे. हालेलुया. योबाच्या जीवनामध्ये त्रास आला त्यावेळेला योबाचे सगळे मित्र, नातेवाईक, परिवार, त्याची बायको सगळे सोडून गेले. पण योबाचं पर्सनल एक जीवन होतं, ते देवासकट निगडीत होतं, देवासोबत बांधलेलं एक जीवन होतं. आमेन. हालेलुया. की आपलं जीवन एक देवासोबत बांधलेलं जीवन पाहिजे, परमेश्वरासोबत आपले एक नाळ बांधलेली पाहिजे. भले आपल्याला जीवन जगत असताना त्रास येतो, आपली मुलं त्रास देतात, आपल्याला समाज त्रास देतो, आपल्याला चर्चला जातो म्हणून लोक विरोध करतात, आपल्याला निंदा केली जाते, अनेक गोष्टीचा समोर आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. हालेलुया. पण त्या सामन्यामध्ये तो सामना करत असताना आपल्याला कुणीही रूढी परंपरेविषयी सांगत नाही की आम्ही ह्या रूढी परंपरा पाळत आहे, तुम्ही आता पाळायचं बंद करा. हालेलुया. या वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी चर्चला विरोध करणारे जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही बोला. ज्यावेळेला तुम्ही चर्चला आज नवीन लोक कोणी आले असतील, मी तुम्हाला प्रथम आज चर्चमध्ये जेपीएम परिवारामध्ये तुमचं स्वागत करण्यात जोरात ठेवा तुमचं. ज्या वेळेला तुम्हाला विरोध केला जाईल, त्याला तुम्हाला म्हणलं जाईल की तुम्ही कन्वर्ट झाला का, तुम्हाला धर्मांतर केलं का, तुम्हाला धर्म बदलायला लावला का, त्यावेळेला तुम्ही त्यांना बोला की तुम्ही पोत्रास बनताय का. प्रतिप्रश्न करा तुम्ही. या वेळेला तुम्ही त्यांना म्हणा की तुम्ही पोत्रास बनताय का, तुम्ही ती माळ घालून फिरताय का. तुम्ही विचारा त्यांना. आम्ही ते सोडलेलं आहे, आम्हाला नको आहे ते. हालेलुया. आपल्याला फक्त परमेश्वराने काय केलेलं आहे की तुला आता कुठलीही परंपरा रूढी पाळायची गरज नाही. मी तुला जीवन दिलंय, तू माझा पुत्र आहे, मी तुझा पिता आहे. आणि आपण सर्वजण एका पित्याची लेकरं आहोत. जसं या छताखाली बसलेला जो भाग आहे, या छताखाली जे आपण बसलेला आहे, या छताखालची सावली हा मंडप म्हणत नाही की आम्ही एका माणसाचा व्यक्तीचा मालकीचा मंडप आहे. मी तुम्ही जरी कुणी आला तर याच्यामध्ये आता खबरदार. त्याचं एक रहस्य आहे की या सावलीमध्ये जो कुणी येऊन बसणार आहे, आंधळा, एट झालेला, लंगडा, लोळा, पांगळा, कुणी कुठल्या रंग, काळा, गोरा, कुठल्या देशाचा कुणी आला, या सावली ज्यावेळेला येऊन बसल त्यावेळेला या सावलीचं काम आहे की त्याला सावली देणं. हालेलुया. या मंडपाचं काम आहे सावली देणं. परमेश्वर तसाच आहे की परमेश्वराला ओळखून आपल्याला जीवन जगायची गरज आहे. की येशू म्हणाला की तुम्ही स्वतःसाठी वैयक्तिक पर्सनल प्रार्थना करा, त्यावेळेला मी तुम्हाला प्रकट होईल. आपण स्वतः एक वैयक्तिक एक नाळ आपली परमेश्वरासोबत जोडलेली पाहिजे. ज्यावेळेला आपल्याला विरोध होतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये आपला आत्मा जो देहाच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आपला बलवान पाहिजे. देह बलवान असलाच पाहिजे, काम करायला लागतो. पण देहाबरोबर आपला आत्मा किती बलवान आहे. हालेलुया. जर कुणी टोचले की मला इथं येशूने त्या ठिकाणी पेत्राला म्हणाले की तू मला आज रात्री नकारणार आहे. येशूने त्याला काहीतरी टीप दिलेली होती, एक इशारा दिलेला होता. पण त्यावेळेला पेत्र असा नाही म्हणाला तुझा इशारा मला काही कामाचा नाही, असू दे, काय तू तुझ्या पुरतं तू ठेव, मी माझ्या पद्धतीने वागणार आहे. नाही. पेत्र गडबडला की पेत्राला वाटलं की माझं काहीतरी चुकतंय. आम्हाला आलं की त्याच्या काहीतरी देण्यात आलं आम्हाला काही देण्यात आलं. तो एकदम कसा तरी झाला. तुम्ही असं का बोलतोस म्हणतो. हालेलुया. पेत्राचा जो संवाद आहे की त्या ठिकाणी स्टॉप बंद नाही झालेला. तुम्ही विचार करा, त्या ठिकाणी
त्या ठिकाणी पेत्राचा जो संवाद आहे, पेत्राचा आणि येशूचा बंद नाही झालेला, तो संवाद अजून पुढे आहे. हालेलुया. म्हणून पेत्र का रडला? ज्या वेळेला अंमलदाराच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं येशूला, त्यावेळेला येशूने त्याच्याकडे बघितलं, नजरानजर झाली आणि येशूकडे बघितल्याच्या नंतर पेत्र रडला. हालेलुया. कारण येशूला गरज होती. येशूने सांगितलेलं होतं की तू प्रार्थना कर. ते म्हणाले की तुमचा देह अशक्त आहे पण तुमचा आत्मा उल्हासित, आपला आत्मा उल्हासित पाहिजे, देहानं नाही, आत्म्यानं देवाची सेवा करायची आहे. हालेलुया. म्हणून शमरूनी स्त्रीला येशू म्हणाले योहान 4 मध्ये शमरूनी स्त्रीला योहान 3:23 मला ते 4:3-23 योहान 3 मध्ये येशू म्हणाले त्या शमरूनी स्त्रीला, ते म्हणाले की 4:24 आहे का 3:23 आहे, मला बघा कन्फ्युज आहे मी. पण त्या शमरूनी स्त्री तिने विचारलं की आम्ही भक्ती कशात करायची? तो म्हणाले की आत्म्यात आणि खरेपणामध्ये एक सच्चाई पाहिजे, आत्म्यामध्ये आपला आत्मा पाहिजे. आमेन. हालेलुया. 4:24 आहे का? योहान 4:24 की आपला आत्मा जो आहे, आत्म्यामध्ये आपण बलवान झालं पाहिजे, प्रौढ झालं पाहिजे. आपण आता बालकासारखं जीवन जगायचं नाही या वर्षामध्ये. हालेलुया. हे घरातला राडा जो आहे, तमाशा तो तसाच ठेवायचा, तो बाजूला ठेवायचा. हालेलुया. तो बाजूला ठेवायचा की ज्या वेळेला तुम्हाला संकट येतं, अनेक लोक चर्च मध्ये येत नाही, ज्या वेळेला संकट त्रास आला त्यावेळेला तिने काय केलं? प्रार्थना केली ना. तुम्ही काय केली? प्रार्थना केली ना. मग ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना केली त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही का जाऊ शकत नाही? हालेलुया. अरे मला ज्या वेळेला संकट, ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला मला बरा करणारा प्रभू येशू आहे आणि मी त्याच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. मी त्याच्या मंदिराला हीन समजतो, तुच्छ लेखतो. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? हालेलुया. म्हणजे सर्वेश्वर येशूचा परमेश्वरच आहे ना. आमेन. हालेलुया. म्हणून आपलं हे वर्ष जे आहे, या वर्षामध्ये आपण कुणासोबत वैर नाही ठेवायचं. आपलं वैयक्तिक पर्सनल जे जीवन आहे ते बलवान करायचं. आमेन. हालेलुया. कारण ख्रिस्ताने जे आपल्याला जीवन दिलेलं आहे, हालेलुया, हे टिंगलटवाणीसाठी नाही दिलेलं, देवाच्या गौरवासाठी आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे जीवन. आणि देवाचा गौरव आपल्या पर्सनल लाईफ मधून झाला पाहिजे. मला आठवतं आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला नाताळच्या रात्री आम्ही आराधना जन्मलेली होती, मला ते 2-3 महिने झाले असेल ना, 2 का 3 महिने झाले असेल आराधनाला. आणि 2-3 महिन्याचीच आराधना होती. आणि त्या थंडीमध्ये आम्ही कुठे होतो माहितीये का? खडकीला गेलाय की कधी? पुण्यामध्ये खडकीला त्या ठिकाणी नदी आहे आणि खडकी भोपोडी या भागामध्ये रात्रभर मी माझा हात अवघडला की ती घ्यायची, तिचा हात अवघडला की मी तिला घेऊन फिरायचं. त्यावेळेला न कळत त्या सेवकाच्या मुखातून एक शब्द निघलेला होता, पास्टर रेणुका पिल्ले. न कळत त्यांच्या मुखातून एक शब्द निघला, ब्रदर तुम आगे जाके बहुत प्रभु की सेवा करोगे. हालेलुया. त्या रात्रीला आपके अंदर इतना जो आवेश है वो प्रभु खाली नहीं छोड़ेगा आपको आपके द्वारा कुछ ना कुछ काम करेगा, लेकिन पूरा मतलब आयरा गैरा काम नहीं करेगा. हा जो विषय जो आहे, हा विषय परमेश्वर चेक करत असतो की देव कुणाच्या ना कुणाच्या मुखाच्या द्वारे देव बोलत असतो. आमेन. हालेलुया. आणि आपण त्या मुखाला त्या शब्दाला तुच्छ लेखलं तर आपण काय करतो? आपण लॉस मध्ये जातो. हालेलुया. कधी कधी चांगला बोललेला शब्द, एखादा वाईट माणूस आहे त्याच्याकडून चांगला शब्द आलेला आहे आपला. हालेलुया. कुणाला तुम्ही एखादा वाईट व्यक्ती आहे आणि त्याला तुम्ही पाणी पाजलेलं आहे, त्या व्यक्तीला पाणी दिलं, त्यानं पाणी दिलं. आमेन. हालेलुया. तुम्ही त्या व्यक्तीला पाणी दिलं आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला एक चांगली भावना, त्याच्या हातून एक दुआ निघाली की देव तुझं भलं कर. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीकडे बघायची नाही, त्या माणसाची परिस्थिती आपण त्यावेळेला नाही बघायची, तर त्याच्या आतून आलेला जो शब्द आहे तो आत्म्याच्या द्वारे आलेला शब्द आहे. आमेन. हालेलुया. तो परमेश्वरने त्याला सांगितले की परमेश्वर तो कुणाचं नाव नाही, देव तुझं भला करल. हालेलुया. मग आपण तो शब्द जर नाकार लावला की हे याच्याकडे बघून आणि ह्यो काय देणार आहे. हालेलुया. हे जे जीवन आहे हे चुकीचं शब्द, हे चुकीचं जे आहे ना आपल्याला कन्सेप्ट आपल्या जीवनामध्ये जो आलेला आहे, हा आपण पहिल्यांदा रद्द करायचा की याच्याकडून माझं काय भलं होणार आहे. हालेलुया. याच्याकडून आमचं काय चांगलं होणार आहे. माझ्याकडे आज जरी काही नसलं काही नाही, माझ्याकडे देव आहे. आमेन. हालेलुया. पण ज्या वेळेला तुम्ही इथे याल त्यावेळेला तुमची परिस्थिती बदलणार. आमेन. हालेलुया. तुमच्यातलं जे वाईट आहे ते वाईट निघून जाईल. दुष्टात्मा आज काल मगाशी साक्ष दिली त्यांनी. मी आज त्या बहिणीला बघितलेलं नाही, 3.5 वर्ष त्यांचा रक्तस्राव होत होता. त्या चर्चला जातात. मी एक प्रार्थना केली म्हणजे की ताई तुम्हाला त्रास होतोय, आज मी प्रार्थना करतोय पहिली, आजपासून तुम्हाला तो त्रास होणार नाही.
आणि त्रास बंद झाला. हालेलुया. मी काय दिलं त्यांना? मी काय दिलं? माझा शब्द दिला. मी देवाकडून आलेला शब्द. मी येशूच्या नावात प्रार्थना केली आणि येशूने तिला काय दिलं? आरोग्य दिलं. आमेन. हालेलुया. येशूने त्या ताईंना आरोग्य दिलं. हालेलुया. 3.5 वर्ष झाले प्रार्थना करतात, सगळं करतात, पण नाहीच होत. हालेलुया. काही गोष्टी असतात त्याचा अभिमान कधी बाळगायचा नाही. आपण देवासाठी केलेला आहे आणि देवाच्या इच्छेतलं आपण जीवन जगत आहे. आमेन. हालेलुया. बरं, देवानं जर दिलेला आहे तर त्याचा वापो म्हणजे काय म्हणायचं की बडाया मारायची काही गरज नाही. आमेन. हालेलुया. आपलं पर्सनल जीवन, आपलं पर्सनल योग देवाच्या जवळ किती होता. हालेलुया. त्याची बायको त्याला म्हणाली की तू शिव्या दे, देवाला श्राप दे आणि मरून जा. कदाचित त्याच्या बायकोच्या मनात आला असेल की हिनं ह्यो जर देवाला काहीतरी बोलला का नाही तर हा लगेच मरल. देवाचा शाप येईल याच्यावर. एवढा शाप आलाय, ह्याच्या अंगावर फोड उठलेत, ह्याच्या अंगाला खाज सुटली आणि हा उन्हात जाऊन बसलेला आहे. त्याची कातडी सगळी गेलेली निघून आणि खपार घेऊन तो खाजवत आहे. कदाचित त्याच्या बायकोच्या मनात आला असेल की मला एवढी ठणठणी ठेवलेली आहे, पोरं मरून गेलेले आहेत. तिच्या मनात आला असेल की मला आता ह्याची सेवा करायला लागेल. आमेन. कदाचित तिच्या मनात आला असेल की मला आता ह्याची सेवा करायला लागल, म्हणून तिला सैतान त्याला म्हणलं की जा त्याला बोल काहीतरी, अजून काहीतरी राहिलेलं आहे ती गोष्ट. पण देव त्याच्याकडून, सैतान त्याच्याकडून करून गेले की सैतानाला जो शेवटचा जो भाग आहे ना आपल्या जीवनामध्ये तो केल्याशिवाय सैतान सोडत नाही. हालेलुया. तो त्यानं तिला बोलायला प्रवृत्त केलं. आपली परिस्थिती कधी कधी अशी बनलेली असेल किंवा बनेल पण, आणि त्या परिस्थितीमध्ये आपण धीर नाही सोडायचा कधी. आमेन. हालेलुया. आपल्यामध्ये क्षमेचं हृदय ठेवायचं. आपल्या सोबत काय घडतंय, कोण काय करतंय याच्याकडे लक्ष. आपल्या सोबत आपलं जीवन जे आहे हे पराकाष्ठाचा परमेश्वराने दिलेलं जीवन आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अंगाला खाजो सुटली, पण तो काय करत होता? प्रार्थना करत होता. हालेलुया. यो 42 1 आणि 2 मध्ये तो म्हणाले की तुझ्याकडून आलेला शब्द जो आहे ना हा व्यर्थ जाणार नाही काम केल्याशिवाय. आमेन. तुझ्या शब्दाला अटकाव करणारा कोण आहे? हालेलुया. म्हणून आज जे आपण जीवन जगत आहे 2025 मध्ये जे आपण पदार्पण केलेलं आहे, या वर्षामध्ये आपला एक रूल ठेवायचा की प्रभू आमचा कुणी वैरी नाही. हालेलुया. आमचा प्रेमी फक्त तू प्रभू येशू आहेस. आमेन. हालेलुया. सगळ्या बाकीचं काही घेणं देणं नाही. हालेलुया. जय येशू. माझं जीवन बायबल, माझं जीवन प्रथम प्रभू, नंतर माझा नवरा आणि नंतर माझा परिवार, मग मुलं बाळ. हालेलुया. नाहीतर काही लोक पोरांसाठी नवऱ्याला सोडतात आणि सुनासाठी सासरा तू घरात बाहेर. हालेलुया. प्रथम परमेश्वर, त्याच्यानंतर परमेश्वराच्या नंतर नवऱ्यानं, मी शिकवलेलं आहे तुम्हाला अजून पण सांगतो. नवरा प्रथम, नवऱ्याचं कोण आहे? योबानं पहिला. हालेलुया. परमेश्वराला बघितलं. आदामानं पहिल्यांदा परमेश्वराला बघितलं आणि तो कुणाची उपासना करत होता? परमेश्वराची उपासना. कुणाची उपासना? परमेश्वराच्या. त्याच्यानंतर देवाला दया आली. देवानं काय केलं? हवा बनवली. हवेला बनवलं. देवानं हवेला बनवलं. हवेला बनवलं. नंतर हवेनं कुणाला बघितलं? प्रथम कुणाला बघितलं? हवेनं देवाला बघितलं. हालेलुया. ज्यावेळेला हवेचा आणि देवाचा संवाद चालू होता त्यावेळेला योब काय होत होता? योब झोपी होता. योब बेशुद्ध होता. कारण योबाच्या आतली एक पासळी काढलेली होती आणि त्या हवेला दिलेली होती. म्हणून माणसाची एक पासळी कमी आहे. हालेलुया. माणसाची एक बरकडी का कमी आहे? ती पासळी स्त्रीला दिलेली आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. मग त्या ठिकाणी स्त्रीनं कुणाला बघितलं? पहिल्यांदा परमेश्वराला बघितलं. म्हणून ज्या वेळेला पहिली मुलाखत मनुष्याची देवासोबत झाली पाहिजे. आमेन. आपल्या दिवसाची सुरुवात पहिल्यांदा देवासोबत. प्रभू माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यासोबत झालेली आहे. आमेन. हालेलुया. स्त्रीनं म्हणायचं प्रभू माझ्या दिवसाची सुरुवात मी तुझ्या नावात केलेली आहे. हालेलुया. जय येशू. नंतर मग ह्या सगळा परिवार, सून, नातवंड, परतुंड, प्रॉपर्टी, मसर, गुर, ढोर, शेण, धारा, फॅट, ही बाकी सगळं नंतर. हालेलुया. पण पहिल्यांदा देव, नवऱ्यानं पहिल्यांदा देवाला स्थान द्यायचं, नंतर आपल्या बायकोनं पहिल्यांदा देवाला स्थान द्यायचं, नंतर नवऱ्याला द्यायचं. हालेलुया. पोरगं रडतं, रडू द्यायचं, मरत नाही अजिबात. हालेलुया. अच्छा, रडते रडू द्यायचं त्याला, पण पहिली प्रार्थना प्रभू तुला धन्यवाद देतो आणि मग नवऱ्यासाठी प्रार्थना करायची. आमेन. हालेलुया. या वर्षात. हालेलुया. मागल्या वर्षी केली नसेल तर या वर्षापासून सुरुवात करा. हालेलुया. की प्रथम देवाला धन्यवाद द्या. प्रभू तुझे आभार मानतो, आजचा दिवस दाखवला. नंतर
प्रभूला म्हणायचं, प्रभू माझ्या बायकोला सुरक्षित ठेव, हालेलुया, तिचं आरोग्य चांगलं ठेव. नंतर बायकोनं काय करायचं, देवाला धन्यवाद द्यायचा आणि नंतर कोणासाठी प्रार्थना करायची, प्रभू माझ्या नवऱ्याला सुरक्षित ठेव, चांगली कमाई होऊ दे, म्हणजे मला नवीन नवीन साड्या भेटतील. हालेलुया. हा, जय येशू. करा प्रार्थना. का लाजायचंय? देव दिल ना तुमच्या नवऱ्याला आशीर्वाद. आमेन, हालेलुया, आमेन, हालेलुया. अरे तो त्यावेळेला भरभरून बॅगा घेऊन येईल, त्यावेळेला तुम्ही म्हणा काय आणले ह्याच्यात, काय आणले ह्याच्यात, सगळ्या चैनी खोलायला तुमच्याकडे येणार. आमेन, हालेलुया. जो आपला रूल जो आहे ना, या वर्षी जरा चेंज करायचा. हालेलुया. 5 अधिक 2 7. हालेलुया. 7 आत्म्याच्या द्वारे देव आपल्या जीवनामध्ये काम करणार आहे. 7 मंडळी. आमेन, हालेलुया. त्यापैकी आपण एक आहे. हालेलुया. त्यापैकी आपण एक आहे. आपण पण एक ख्रिस्ताची मंडळी आहे की नाही? हालेलुया. किती लोकांना वाटतंय का आपली ख्रिस्ताची मंडळी आहे? 7 पैकी एक. आमेन, हालेलुया. जय येशू. हालेलुया. जय येशू. मिळण्याचं साधन आहे, कमाईचं साधन आहे. परमेश्वरला माहिती आहे काय कमाईचं साधन आहे. हालेलुया. देव त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो, बरोबर लक्ष घालतो देव त्या गोष्टीमध्ये. कसं आणि कुठून कसं घालायचं, आमेन, देवाला माहित आहे. आमेन, हालेलुया. देवाला माहित आहे. आमेन, हालेलुया. की योब ज्या वेळेला प्रार्थना करत होता, योबाला त्याची संकट आलं, त्रास आला, पण योबाने त्याची नाळ नाही सोडली. योबाला त्याचे स्थान जे आहे, देवाला दिलेलं स्थान आहे, योबाने अजिबात सोडलं नाही. योबाला माहित आहे की देव माझं वाईट करणार नाही. आमेन, हालेलुया. मला आज त्रास होत आहे, पण देव माझं वाईट करणार नाही. माझ्यामध्ये प्रीती पाहिजे. योबाला राग आला. अरे योबाला राग आला कधी? ज्याला योबाचा मित्र त्याला बोलायला लागला, तुझ्याकडे काहीतरी चुकलंच असेल, तू काहीतरी पापच केलं असेल, तू काहीतरी हेच केलं असेल. अरे त्याचं त्याला पर्सनल जीवन माहित आहे योबाला. हालेलुया. योबाला त्याचं पर्सनल जीवन माहित आहे की तो काय करतो ते. बोला अरे माझं काय चुकलंच नाही, तुम्ही का म्हणायला लागला की तू असंच केलं, तू तसंच केलं, तू हेच केलं, तू तेच केलं, ते असंच झालं, ते तसंच झालं, हे झालं, ते झालं. अरे का माझ्या दोष नव्हता? हालेलुया. आणि योब देवासोबत भांडायला लागला. बायबल मध्ये एकच व्यक्ती आहे देवासोबत भांडलेला. कोण आहे? योब. हालेलुया. तर देवासोबत वाद घातला. एवढा डेअरिंग देवासोबत वाद घालायचं. बायबल मध्ये एकच माणसापाशी आलं. कोणापाशी आहे? योब. येशू सोबत एवढे शिष्य राहिले, त्यांच्यासोबत आहे, त्याच्या मागचे संदेश होते, त्याने पण देवासोबत, पण योबानं देवासोबत वाद घातला. हालेलुया. त्याच्या मित्रासोबत वाद घातला. अरे मी काय चुकीचं नाही, तुम्ही माझ्या. आमेन, हालेलुया. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये जरी परिस्थिती अशी आली, भले तुम्ही चुकीचं नसला, तुमच्या जीवनामध्ये संकट, त्रास यायला लागले, तरी पण तुम्ही देवाला सोडू नका. हालेलुया. तरी देवाला सोडू नका. तुम्ही काही चुकीचं, तुम्हाला माहित नाही की मी चुकीचं नाही, मग देव तुम्हाला आशीर्वादित करणार. आमेन, हालेलुया. तुम्ही चुकीचं नाही हे तुम्हाला माहित नाही. योबाचा विश्वास का एवढा दृढ होता? कारण योब म्हणतो की मी चुकीचा नाही. आमेन, हालेलुया. योबाचा विश्वास एवढा दृढ होता की मी चुकीचं नाही, की माझ्या जीवनामध्ये नक्की भले माझ्या आज अंगाला मी खपरानं खाजवत आहे, माझ्या अंगाला खाजव सुटलेला आहे, माझ्या अंगाला खाजखोरी उठलेला आहे, सगळी मी उन्हात बसलेला आहे, माझ्या अंगाला कपडा नाही, मी फाटके कपडे, मळक्या कपड्यात मी बसलेला आहे, मला आंघोळ करता येत नाही. हालेलुया. आणि त्याचं जीवन बघून त्याच्या पत्नीच्या मनात विचार आला असेल की याची मला सेवा पण करायला लागेल, त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यापासून लांब गेलेलं बरं. त्याच्याकडं आमेन, हालेलुया. मला योबाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, मला ते आमेन, हालेलुया. योब एवढा चिडलेला होता, एक स्तुती असू दे, हालेलुया, की तो आमेन, हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. मी सांगेल तुम्हाला की योब ज्या वेळेला योबाकडे एवढे लोक यायचे बाहेरच्या देशातून, मग योबापासून लोक यायचे. जो आज इराक जो आहे, इराण त्या भागामध्ये योबाची समाधी आहे. आणि त्या ठिकाणी योबाला लोक जे होते ना, हे करायला यायचे, मागायला, उसनं मागायला यायचे. म्हणजे भीक मागणारे होते ते लोक. त्याच्या देशात एकही व्यक्ती भीक मागणारा होता, पण बाहेरून इतर जे यायचे ना त्याला मागायला, त्याला तो दान करायचा. पण योबाची कंडिशन तो जिवंत असताना अशी झाली की लोक त्याला भाकरीचा तुकडा लांबून टाकायला लागले, लांबून भाकरीचा तुकडा टाकायला लागले. आमेन, हालेलुया. आणि त्या परिस्थितीचा त्यानं सामना केला. आमेन, हालेलुया. तो म्हणाला, एक ठिकाणी बायबल मध्ये लिहिलेला आहे, जय येशू, हालेलुया. जय येशू 30 मध्ये, योब 30, हालेलुया. तो एवढा चिडला की तो म्हणला की अरे मी एक राजा आहे, मी कुठल्या चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही, मी एक राजा म्हणून जीवन जगलेलं आहे. आणि राजा म्हणून जीवन जगत असताना देवाने माझी काय परिस्थिती घेतली, काय सैतान आला, मला काही माहित नाही. त्यावेळेला सैतान उघडा झालेला नव्हता. योबाच्या जीवनामध्ये काही माहित नव्हतं. आमेन, हालेलुया. जय येशू.
आणि योब वैतागून त्याच्या ज्या लोक होते त्याची निंदा करणारे होते त्याला काय म्हणायला माहितीये का, परंतु आता जे योब 30:1, परंतु आता जे माझ्यापेक्षा अल्पवयाचे आहेत त्यांचे बाप मी आपल्या कळपांच्या कुत्र्याबरोबर ठेवायला मान्य होईना ते मला हसतात. हालेलुया. म्हणजे योबाला एवढा राग आला, तो म्हणला की अरे ज्यांच्या बापाला मी माझ्या कळपाची कुत्री राखायला ठेवायची लायकी नाही असे लोक आज मला नावं ठेवायला लागले. आमेन. हालेलुया. एवढी भयानक परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये आली. तो रागानं बोलला. वारंवार ज्या वेळेला त्याच्यावर चिखलफेक करण्यात आली त्यावेळेला तो चिडला. आमेन. हालेलुया. आणि त्याची चिडचिड वाढत गेली. तो म्हणला की हे काय करता, त्याच्या देण्यात आलं की आणि तो लांब. आमेन. हालेलुया. मग ज्या वेळेला योबाला असं देण्यात आलं की योबाच्या देण्यात आलं की देवाच्या शब्दाचा कुणीही अटकाव करू शकत नाही. हालेलुया. मग योबाला देवानं प्रकटीकरण दिलं. योबाला प्रकटीकरण, योबाच्या 25वा अध्याय वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये त्याला योबाला प्रकटीकरण दिलं. बघा 25 मध्ये काय लिहिलं, पृथ्वी कशी आहे. आमेन. करण दिलं देवानं. आमेन. हालेलुया. जयेश. हालेलुया. 26 मध्ये दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. जयेश. हालेलुया. त्याला अधोलोक, त्याला नरकाचं दर्शन झालं. आमेन. हालेलुया. त्याला नरकाचं दर्शन झालं. मग तो म्हणाला जयेश. हालेलुया. 25 मध्ये म्हणाला की म्हणजे त्याच्या मित्रासोबत बोलताना, आमेन. हालेलुया. तो म्हणाला की प्रभुत्व आणि भय त्याच्या जवळ आहेत. तो आपल्या उंच स्थानात शांती करतो. त्याच्या सैन्याची काही गंती आहे काय, म्हणजे अफाट सैन्य आहे त्याच्या. म्हणजे स्वर्गाचं दर्शन त्याला होत होतं की त्याच्या अंगावर खाज उठलेले आहे त्या व्यक्तीच्या. तो अंग खाजवत आहे सगळं. त्याला एवढा त्रास होत आहे. लोक त्याला बोलत आहे, टॉर्चर करत आहे. आणि तो काय बघत आहे, स्वर्गामध्ये काय आहे ते सांगत आहे लोकांना. आमेन. हालेलुया. याला आपले देवासोबत असलेलं रिलेशन म्हणायचं. आमेन. हाले की आपण देवासोबत किती आत्म्यामध्ये घट्ट आहे. हालेलुया. जय येशू. तो म्हणाला, बघा काय म्हणाला माहितीये का, प्रभुत्व आणि भय त्याच्या जवळ आहे. तो आपल्या उंच स्थानात शांती करतो. त्याच्या सैन्याची काही गंती आहे काय, आणि त्याचा प्रकाश कोणावर उगत नाही. तर मनुष्य देवाजवळ कसा न्यायी ठरेल, आणि स्त्रीपासून जन्मलेला कसा निर्मळ निघेल. पहा, चंद्राला देखील तेज नाही, आणि त्याच्या दृष्टीने तारे स्वच्छ नाहीत. तर मनुष्य जो किडा, तो मनुष्य संतान जो कृमी, तो कितीतरी उन्हा आहे. आमेन. हालेलुया. परत 3 मध्ये 26:3 मध्ये म्हणला जय येशू. हालेलुया. मी 2 पासून, तो अशक्ताचे सहाय्य केले. दुबळा भाऊ तू कसा तारला आहे. तू बुद्धिहीनाला कशी मसलत दिली व मोठ्या प्रमाणाने सुबोध केला. कोणाला तू वचने सांगितले आहेत, आणि तुझ्यापासून कोणाचा आत्मा निघाला. जे मेलेले आहेत ते जलांच्या आणि त्यात राहणाऱ्यांच्या खाली थरथर कापत आहेत. म्हणजे जलाच्या आणि त्यात राहणाऱ्या खाली, म्हणजे नरकाचं आणि पाण्यामध्ये काय काय मरण पावलेलं आहे त्याचं दर्शन योबाला दिलं. अजून दर्शन दिलं. आमेन. हालेलुया. विनाश स्थळाला काही झाकण नाही. त्याने उत्तर दिशा शून्य आकाशावर पसरली, आणि पृथ्वी निराधार टांगली. तो आपल्या निबिड मेघाच्या आत जले कोंडून ठेवतो, आणि त्याच्या खाली आभाळ फाटत नाही. हालेलुया. योबाला प्रकटीकरण दिलं देवानं. हालेलुया. एखादा व्यक्ती ज्या वेळेला त्याची परिस्थिती नसेल, पण तो प्रार्थना करत असेल, तर देव त्याला प्रकटीकरण देतो. त्याचं प्रकटीकरण आपण हीन नाही समजायचं कधी, कारण देव त्याला दर्शन देतो. कारण येशूची प्रार्थनेत कुणाच्या नावात बसलेला आहे. त्याच्या परिस्थितीकडे बघून त्याच्या खिल्ली कधी उडवायची नाही. हालेलुया. तो ज्या वेळेला प्रार्थना करायचा, तो प्रार्थना करत होता, त्यावेळेला देवाने काय प्रकटीकरण दिलं, पृथ्वी निराधार टांगलेली आहे. आणि पृथ्वीवरच्या लोकांना आता कधी कळालं पृथ्वी निराधार टांगलेली आहे. लोक म्हणायचे की पृथ्वी कोणीतरी अंगावर घेतली, कोणी म्हणे नागाच्या फडीवर बसली पृथ्वी. हालेलुया. जयेश. आणि नागाने ठुस केलं की पृथ्वीवर भूकंप येतो. लहानपणी आम्हाला शिकवायचं धड होतं. आम्हाला लहानपणी धड होतं, पृथ्वी शेष नागाच्या फडीवर आहे. हालेलुया. आम्हाला धड होतं. जयेश. हालेलुया. आणि नागाने फडी हलवली की पृथ्वीला भूकंप येतो. पण योबाला ज्ञान किती देवाने दिलं बघा, की योबाने लिहून ठेवलं कितीतरी वर्ष, येशूच्या अगोदर किती वर्ष लिहून ठेवलं त्याने. योबाने लिहून ठेवलं की पृथ्वी जी आहे 0° कक्षेवर, उत्तर दिशा 0° कक्षेवर स्थापित केलेलं आहे. आणि तिला कसं ठेवलेलं आहे, निराधार आहे. तिला कुठला आधार नाही, अतराळे आहे हवेत. 60 साली रशियाचं सॅटेलाइट ज्यावेळेला आकाशात गेलं त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं पृथ्वी अतराळे. लोक म्हणे हे खोटाय
जो आत्मा जो आहे, आत्म्यामध्ये काही गोष्टी देव प्रकट करत असतो आणि त्या लोकांनी त्या लिहून ठेवलेल्या आहे. भले तो आजारी होता, पण आजारपणामध्ये त्यानं देवासोबतचं रिलेशन तोडलं नाही. त्या आजारपणामध्ये त्यानं प्रथम स्थान हे देवालाच दिलं. हालेलुया. म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा घडतील की आपल्याला त्या प्रवृत्ती करते की देवाची संगती सोडायची. एवढा दबाव, एवढा प्रेशर येईल की नको बाबा, येशू येशू वगैरे काही नको, नको बाबा, बंद झालं, बंद करा, हे कॅसेट बंद करा. अशी कधी वेळ येईल, पण ती वेळ शेवट तुमचा त्या वेळेत नाही. देव तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं निवडलेलं आहे. देवानं आपल्यासाठी अजून काहीतरी चांगलं निवडलेलं आहे. हालेलुया. जय येशू. येशू त्या वधस्तंभावर गेले. येशू वधस्तंभावर गेले. जाण्याच्या अगोदर त्याच्या आईने त्याला बोलले असेल, त्याच्या आईला जाऊन सांगितलं असेल, अगं मरे मरे, काय झालं तुला माहितीये का, तुझ्या पोराला धरून नेलं. नाही, ते आले होते पुरुष सगळे, त्यांचं सैन्य आलेलं होतं आणि त्यांनी ते सैनिक आले, त्याने धरून नेलं तुझ्या मुलाला. तर दुसरा कोणीतरी आला असेल, न्याय सभेपुढे त्याला उभं केलेलं आहे. पुरुषांनी तिचा न्याय, तिसरा आला, पुरुषांनी तुझा न्याय, तुझ्या मुलाचा आता चौकशी चालू केलेली आहे. त्याला अंमलदाराच्या वाड्यात घेऊन गेलेला आहे. अजून कोणते आहेत तुझे, त्याचे शिष्य होते, सगळे पळून गेले. पेत्र, याकोब, योहान, जाबदीची मुलं सगळे पळून गेले. तर कुणीतरी येऊन सांगितलं असेल, त्याचा न्याय करताना त्याला दोषी ठरवण्याचं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, त्याला मारायचं म्हणून प्लॅनिंग केलेलं आहे. तर अजून कुणीतरी आला असेल आणि त्याला सांगितलं असेल की त्याला आता गुलगोताच्या टेकडीकडे त्याला घेऊन चाललेले आहे. त्याला कुणीतरी सांगितलं असेल की नाही, आता त्याला 49 फटके मारायला लागलेत. मंदिराच्या बाहेर त्याला घेतलेला आहे, तिथे 49 फटके मारले त्याला. त्याला परत सांगितलं की पिलाताने सांगितलं की जा. पिलाताने त्याला विचारलं, अगं वाईट, पिलाताने तुझ्या पोराला विचारलं की पिलाताकडे लोकांनी विचारलं की बराबाला सोडायचा का या सणाच्या दिवसामध्ये, तुझ्या पोराला सोडायचा. त्याला लोक म्हणाली की बराबाला सोडा, जो खुनी होता त्याला सोडा म्हणले, पण तुझ्या पोरावर कुणी दया नाही केली ग. परत कुणीतरी येऊन सांगितलं असेल की तुझ्या पोराला आता 49 फटके मारले आणि आता घेऊन चालत गुलगोताच्या टेकडीकडे, तिकडे घेऊन चालत जिकडं गायी कापली, मोशन ज्या ठिकाणी गायी जाळल्या, तांबड्या कालवडी जाळल्या, त्या ठिकाणी तुझ्या मुलाला घेऊन चालेल. कुणीतरी सांगितलं त्याच्या खांद्यावर आता वध क्रूस दिलेला आहे. कुणीतरी येऊन सांगितलं असेल की तुझ्या पोराच्या हातात खिळ मारायला लागलेत, तुझा मुलगा वेदनेत तडपडत आहे. हालेलुया. कुणीतरी येऊन सांगितलं की तुझा मुलगा त्या क्रूसावरती वर ठेवत असताना, क्रूस टांगत असताना 2-3 वेळा खाली पडला, रक्तबंबाळ झाला, ओरडत होता, काहीतरी बोलत होता. तिची आई नैराश्यामध्ये कळवळ्यानं पळत तिथे गेली आणि मुलगा तिला म्हणाला, ए बाई, तू माझ्यासाठी रडू नकोस. आमेन. हालेलुया. तू माझ्यासाठी रडू नकोस. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी त्यानं त्या क्रूसावरती नातं तोडलं. आमेन. हालेलुया. त्याला माहितीये की हा माझा शेवट नाही. त्याच्या आईच्या हृदयात पण होतं, याचा शेवट नाही. माझ्यासाठी जो कोणी दूत आलेला होता गाब्रिएल, त्यानं मला सांगितलेलं आहे की शेवट असा नाही, याच्या सिंहासनाचा अंत होणार नाही, याच्या सिंहासनाचा राज्याचा शेवट होणार नाही. आमेन. हालेलुया. मला बघायचं आहे पुढे काय होत आहे, मला बघायचंय पुढे काय होत आहे. आमेन. हालेलुया. तो मुलाचा शब्द ज्यावेळेला कानावर पडला की ए बाई, माझ्यासाठी रडू नको, आणि पेत्राला म्हणाले की आजपासून तुझी आई आणि हा तुझा मुलगा. आमेन. हालेलुया. त्या रक्तबंबाळ कंडिशन मध्ये त्याला बोलता येत नव्हतं, त्याच्या तोंडात रक्त जात होतं, त्याच्या डोळ्यातून रक्त येत होतं. हालेलुया. जे डोक्यावरचं रक्त आहे त्याच्या डोळ्याला पार करून खाली येत होतं. हालेलुया. घामानं लिबलेबलेला. आमेन. त्याचा मुलगा तो बघत होते, त्याची आई बघत होती. तिच्या हृदयात एकच इच्छा की याच्या, मला शब्द दिलाय, याच्या सिंहासनाचा शेवट होणार नाही, याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आमेन. हालेलुया. तो शब्द तिच्या हृदयातनं जोपर्यंत कबरेतून बाहेर आला तोपर्यंत गेला नाही. कबरेतून बाहेर आला त्यावेळेला पहिल्यांदा ती बघायला गेली. आमेन. हालेलुया. आपल्या हृदयात एक जागा पाहिजे की माझा हा शेवट नाही, हा शेवट माझा नाही. आमेन. हालेलुया. की आज जी काही परिस्थिती माझ्यावर ओढवलेली आहे, देव मला याच्यातून उभं करणार आहे. आमेन. हालेलुया. देव मला याच्यातून उभा करणार आहे. आमेन. हालेलुया. म्हणून प्रातही योबाला एवढा राग आला, तो म्हणे की माझ्या कळपातली कुत्री राखायला मी त्यांच्या बापाला ठेवणार नाही. हालेलुया. बघा, तो म्हणाला, जय येशू 30 मध्ये काय म्हणा, स्पष्टपणे वाचा. योग 30. आता माझ्यापेक्षा अल्प वयाचे म्हणजे लहान आहेत, त्यांचे बाप मी आपल्या कळपांच्या कुत्र्याबरोबर ठेवायला मान्य होईना. त्यांच्या बापानं मी माझ्या कळपाच्या कुत्र्याबरोबर ठेवायला मान्य होईना. आज ते मला हसतात.
तुमची परिस्थिती कधी एवढी बिकट झाली की ते लोक तुमची आज निंदा करतात, तुम्हाला समाजामध्ये त्या निंदेला सामोरं जावं लागत. हालेलुया. पण ती निंदा म्हणजे तुमची शेवटची निंदा नाही. हालेलुया. काही लोकांना माहित नसेल असे लोक येऊन तुमची निंदा करत असतील. अरे काय त्याचे असतात, काय असं, काय ते तसं, हे काय तसं, तर अमुक तसं काय. आमेन हालेलुया. हे वर्ष आशीर्वादाचं आहे. येशूच्या नावात तुम्ही बांधा या वर्षाला. आमेन हालेलुया. येशूच्या नावात हे वर्ष तुम्ही बांधा. हालेलुया. 360 पैकी 365 पैकी 5 दिवस होऊन गेले. 60 दिवस राहिले. 360 दिवसामध्ये रोज एक नवीन बातमी, चांगली बातमी माझ्या कानावर पडणार. बोला हालेलुया. येशूच्या नावात बोला, माझ्या कानावर चांगली बातमी पडणार. हालेलुया. मी का त्यात अडकायचं? आपण त्यामध्ये का अडकायचं? आमेन हालेलुया. आपलं जीवन का वैरीच्या हातात द्यायचं? वैरी सैतान आहे आणि तो आपल्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारचे विचार घालणार. हालेलुया. आणि आपण त्याच्या विचारानं का चालायचं नाही? देवाच्या विचाराने मी चालणार. आमेन हालेलुया. मला कधी कधी असं होईल की योबासारखं तुमच्या जीवनामध्ये काय घडतंय ना तुम्हाला कळणारच नाही. योबाला कळतच नव्हतं की त्याच्या बाबतीत काय घडतं. अरे एका क्षणात पोरं मेली, पुरी मेल्या, राजवाडा पडला, मेंढरं मेली, शेरडं मेली, घोडे मेले, उंट मेले, सगळे मेले. आणि जे लोक होते ते निघून गेले. हालेलुया. जय येशू. जे लोक होते ते सगळे निघून गेले. योबाला कळालंच नाही. योबाने काय केलं? योबाने पहिल्यांदा केलं ते देवाला धन्यवाद दिला. एवढं सगळं झालं, पहिल्यांदा गुडघं टेकलं आणि परमेश्वराला धन्यवाद दिला. आणि योबाच्या मुखातला शब्द काय आहे? योब म्हणाला, प्रभू तू दिलंस, हे परमेश्वरा तू दिलंस, तू नेलंस. मी जसा आईच्या उदरातून नग्न आलो तसा मी पुन्हा नग्न जाणार आहे. तू दिलंस, तू घेतलं, तुझ्या नावाला मी पुन्हा एकदा धन्यवाद. काय प्राप्त आहे योब काय बोलला की त्याचे मुलं मेलेत, त्याची 10च्या 10 मुलं मेली, सगळं वैभव गेलं. आणि यानं काय केलं? तू दिलं, मी आईच्या उदरातून नग्न आलो तसा नागवा परत जाणार आहे. तू दिलंस, तू घेतलंस, मी तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद. काय प्रार्थना आहे, काय क्षमा आहे, काय क्षमाशील हृदय आहे. हालेलुया. आपण एवढ्या लेवलला, देव आपल्याला एवढ्या लेवलला घेऊन जाणारच नाही. आपल्याला एखाद्याने वडापाव नाही दिला तर आपण 10 दिवस त्या संग बोलत नाही. हालेलुया. तो भाग वेगळा आहे. जय येशू. नुसता वडापाव नाही दिला, बघत 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 खाल्ला पण मला खास होतं म्हणलं. जे आपलं जय येशू. तो माणूस कसा होता जरा तुम्ही घरी जाऊन चेक करा. हालेलुया. आणि दुसरा जो होता सायंटिस्ट, तो म्हणाला की त्याचं एक म्हणणं होतं, दुसऱ्या सायंटिस्ट होते, असे केस होते, आइन्स्टाईन. तो म्हणाला, म्हणजे स्टीफन हॉकिन्स म्हणतो की देव नाहीच आहे जगामध्ये. आणि आइन्स्टाईनचं म्हणणं काय की आकाशामध्ये जी रोशनी जी तयार झाली, जो प्रकाश तयार झाला, तो कसा काय तयार झाला? आणि प्रकाश तयार झाल्याच्या नंतर तो प्रकाश एवढा लांब आहे, तो प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटं लागतात. हालेलुया. तो प्रकाश आपल्या पृथ्वीवर यायला 8 मिनिटं लागतात. मग देवानं आपल्याला डोळे कशी काय दिले बघायसाठी? हालेलुया. म्हणजे आपल्यासारखा या विश्वामध्ये अजून कोणीतरी आहे आणि त्याला मी ईश्वरच म्हणणार, त्याला देवच म्हणणार. देव आहे हे मी नाकारत नाही. तो म्हणा की देव आहे हे नाकारत नाही. मी कोण आहे मला माहित नाही, तो म्हणाला. त्याचं म्हणणं की प्रकाश तयार होतो, रोशनी तयार होती आणि ते आपण बघतो, आपल्या डोळ्यानं बघतो. आपल्याला डोळे किती सुंदर आहे की आपण त्याच्याकडे बघू शकतो. कुणीतरी आहे की तो आपल्याला तयार करत आहे. हालेलुया. त्याचं म्हणणं होतं, त्यानं मांडलं, त्यानं नोंद केली, नोट करून ठेवली. एक होता की त्यानं म्हणलं की आमेन जय येशू. ज्याचा त्याचा आपला तर्क आहे, पण माझा तर्क असा आहे की 40 डिग्री मध्ये 50 डिग्री मध्ये आपण फिरतो उन्हात, पण आपला मेंदू इतळत नाही. हालेलुया. जय मी पण एक शास्त्रज्ञ आहे. हालेलुया. 50 डिग्री मध्ये आपण जातो पण आपला मेंदू वितळत नाही. फक्त ह्याच्यावर काय आहे? कवटी आहे फक्त. विचारतो का? नाही. देव आपल्याला कवटी कसली दिली देवाने? हालेलुया. म्हणजे देव आहे, सुरक्षा करतोय, मेंदवाचं रक्षण करतोय. म्हणजे मेंदू वितळतोय का? नाही वितळत. घाम येतोय बाकीच येऊ दे, पण मेंदू वितळत ही सगळ्यात वैशिष्ट्य आहे. हालेलुया. म्हणजे देव आहे या जगात.
हालेलुया. कोण का असं आपण कवटी दिले, कवटीच्या आत मेंदू दिला नाही, त्याच्या आतमध्ये बारका दुसरा एक मेंदू दिला. मेंदवाला मेंदू जोडून दुसरं 2 दिला. एकच का नाही दिला, 2 मेंदू दिले. आणि मग त्याच्यावर देवानं एवढं शरीर बनवले. हालेलुया. मी कामानिमित्त काम हुडकायला मी गेलेलो होतो. त्या ठिकाणी जे ससून हॉस्पिटलचं जे ससून मेडिकल जे आहे त्याचे एक शाखा त्यांनी तिकडे काढलेली आहे ह्याच्यात डोंगरामध्ये, वाघोलीमध्ये. आणि मग आम्ही तिथे गेलेलो होतो. त्या ठिकाणी दान केलेली शरीर होते, म्हणजे लोकांनी दान केलेली शरीर, म्हणजे जे लोक पुरले नाही, जाळले नाही, पुरले नाही, जाळले नाही, असे शरीर जे होते ते शरीर दान करतात ते शरीर होते. मग त्या ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही काय मोठी काम करणार आणि आम्ही तिथे गेलो. म्हणून बघायला भेटलं का तो काय त्याचं नाव दुसरंच वेगळं होतं. त्याला म्हणलं चल जाऊया, म्हटलं चल तेवढा चल. मग आम्ही 2 जण गेलो. त्याला साला मिस्टर आम्ही 2 जण गेलो. गेल्याच्या नंतर बाहेर उभारलं, इकडं तिकडं बघितलं तर सगळ्या काचा म्हणलं काय आतमध्ये डोंगरात आहे ते. आणि मग केशवनगरला जातो ना, केशवनगरच्या इकडच्या बाजूला केसनर फाट्याच्या इकडच्या बाजूला आहे. मग तिथे गेलं ना, मग तिथं आतमध्ये गेलो. म्हटलं चला तिकडे काम लागतं, बांधकाम पण चालतं, म्हणजे काम लागतंय. गेलो तिथं काय कोणी मिस्त्री कामाला घेऊन झालं. मग तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याने एक शरीर होते. म्हणले की आतमध्ये बघितलं ठेवले, काय ठेवले बघायचं. म्हणजे आतमध्ये सोडाल का, मग काय ते सोडतं. ते म्हणले की चला तुम्हाला दाखवतो. पोरं होती ते, चला गेलो आत बघायला. तर जे आपलं जे शरीर आहे ना, शरीर ह्याच्या आतमध्ये 7 पडदे आहेत. ही चमडा आहे ना, चमडं 7 प्रकारे बनले, ह्याच्यात 7 कवर आहेत. आम्ही आलेलो आहे. मी त्याचा अभ्यास कधी केला नाही, पण जे डोळ्यानं बघितलं जे पांढरे येतं ना खाली लागल्यानं, थोडंसं पांढरे येतं ना, तिच्या खाली पण एक लेअर, असं 7 लेअर आहेत. मग हे जे एवढं चांगलं परफेक्ट बनवणारा कोणीतरी असलाच पाहिजे. आमेन हालेलुया. कोणीतरी असलं पाहिजे. जय हालेलुया. आपल्या शरीरामध्ये 2 मेन रक्तवाहिन्या आहेत. किती लोकांना माहिती? 2 रक्तवाहिन्या आहेत, 2 मेन रक्तवाहिन्या. हालेलुया. एक फिल्टर करून शरीराला रक्त प्रवाह करते आणि एक नुसतं रक्त तयार करणारी रक्तवाहिनी आहे. त्याला काय पाहिजे विचारा. त्यात 2 रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्या 2 रक्तवाहिन्या एक काय करते, एक बिना फिल्टरचं रक्त आहे ना ते तयार करते, सगळ्या शरीरात असं फिरवतं प्रेशर. आणि दुसरी रक्तवाहिनी आहे ते फिल्टर करून सगळ्या शरीराला पार्सल करते. आमेन हालेलुया. मग एवढं सिस्टम जे मशीन आहे, एक विमान बनवलं तर माणूस त्यानं ही बनवलं, त्यानं ती बनवलं, त्यानं ते बनवलं. विचार करा की रात्री ज्यावेळेला आपण चांदणं बघतो, ते तारे आपल्या चंद्राच्या पण पलीकडे असतात, चंद्राच्या जवळ नसतात. चंद्रापेक्षा लांब ते तारे असतात आणि आपण त्या तारांना डोळ्यानं आपण बघतो. हालेलुया. देवाला आपण आभार मानले पाहिजे की तुम्हाला चांगलं डोळं दिलंस. हालेलुया. देवाचे आभार. हालेलुया. योबाला जे प्रकटीकरण मिळालं, योग त्या त्रासामध्ये गेला, पण त्या त्रासामध्ये देवासोबत त्याला रिलेशन आहे ना, अजिबात तोडलं नाही, अजिबात नाही तोडलं. त्याला राग आला, त्या रागाच्या भरात तो बोलू दे. आम्ही आलेलो तो बोलला, पण तो त्याने त्याचं रिलेशन देवासोबत अजिबात तोडलं नाही. म्हणजे नाही ते काय होऊयाचं ते होऊ दे. मी त्यांच्यासाठी मी देवापासून का लांब जाऊ. आमेन हालेलुया. नियम ठेवायचा की मी यांच्यासाठी देवापासून का लांब जाऊ. हालेलुया. हे उद्या म्हणतील चर्चमध्ये जाऊन, परवा दिवशी म्हणतील इकडे जाऊ नको, त्याच्या आधी त्याच्या परवा दिवशी म्हणतील की माझ्या बायकोने ड्रेस घातला, तर आता ड्रेस घातलाच होय. हालेलुया. म्हणून काय त्याच्यामध्ये म्हणून तो म्हटला म्हणून माझ्या बायकोला ड्रेस घालायचं बंद करणार का. हालेलुया. जय प्रभूला धन्यवाद द्या. आपलं विचार बदललं पाहिजे. जर आपलं विचारच म्हणे की तो काय म्हणतो, नाही ना तुझंच बरोबर आहे, आपण योबासारखं कधी बनू शकत नाही. हालेलुया. आपण पेत्रासारखं कधी बनू शकत नाही. हालेलुया. जे प्रकटीकरण देव जे देतो, देवाकडून आलेलं जे प्रकटीकरण आहे हे वैयक्तिक पर्सनल त्या व्यक्तीसाठी असतं. हालेलुया. आणि देव त्याला सांगतो की तुला जाऊन आता हे करायचं आहे. पण त्या प्रकटीकरणाला आपण आड यायचं नाही की आता माझी परिस्थिती अशी आलेली आहे की मला हे काय म्हणतो ते अजिबात नाही, की या वर्षामध्ये त्या सगळ्याला गोल करून टाकायचं आणि योबासारखी कंटिन्यू प्रार्थना. आमेन हालेलुया. देवाला जाईल ना, देवाला की नाही हे लय प्रार्थना केली हे काही गबसत नाही. आमेन हालेलुया. जय येशू. हालेलुया. त्या हानोकासारखा देव तुम्हाला उचलून तर घेऊन जाईल जिवंतपणे. मरणाची यातनाच नाही. मग बायबलमध्ये नोंद केली जाणार, बायबलमध्ये नोंद नाही केली जाणार, पण लोक म्हणतील नाही हा गायब झाला.
मग कोण येणार? एली आणि हनोक येणार आहे का एली आणि मोशे येणार आहे? कारण हा पण मेला नाही. एवढी प्रार्थना करा तुम्ही. आमेन. हालेलुया. प्रार्थना अशी करायची या वर्षात. हालेलुया. जय येशू. प्रभूला धन्यवाद द्या. कारण आपल्याला वैरवत्व घेण्यासाठी देवाला निवडलेलं नाही. इफिसकरस पत्र त्यातला 2रा अध्याय. हालेलुया. इफिसकरस पत्र 2रा अध्याय. हालेलुया. इफिसकरस पत्र 2रा अध्याय. आमेन. हालेलुया. इफिसकरस पत्र जरा काढा जरा. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. इफिसकरस पत्र की त्या ठिकाणी पौलाला सैतानाचं जे अडकण आहे ते खूप आलं. सैतानाचं अडकण इफिसामध्ये गेल्याच्या इफिस शहरामध्ये ज्यावेळेला गेला, त्या प्रांतामध्ये गेला, त्यावेळेला सैतानाने त्याला खूप त्रास दिला. हालेलुया. जय येशू. हालेलुया. इफिसकरस पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन आहे. परंतु देव दयेविषयी धनवान आहे आणि त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे आम्ही पातकामध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. आमेन. हालेलुया. जय. देवाने आपल्यावर दया केलेली आहे की आपण आपल्या पातकामध्ये मरणाच्या यातना भोगत होतो. आपल्या पातकामध्ये आपल्याला कळत नव्हतं की तंबाखू खाल्ली म्हणजे पाप आहे, शिवे दिली म्हणजे पाप आहे, लबाड बोलणं म्हणजे पाप आहे, दुसऱ्याला फसवणं म्हणजे पाप आहे, अनेक प्रकारचे पाप आहे की या सगळ्या गोष्टी आपण करत होतो. आणि या करत असताना तो म्हणला की या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत होत्या आणि त्या घडत असताना परमेश्वरने आपल्यावर दया केली आणि त्याच्या कृपेमध्ये आज आपण जिवंत आहोत. आमेन. हालेलुया. त्यानं ते आपलं पाप मोजलं नाही. हालेलुया. त्यानं आपलं पाप मोजलं नाही. तो म्हणा की दयाविषयी, परंतु देव दयेविषयी धनवान आहे. तो धनवान आहे दया करण्यासाठी. आमेन. हालेलुया. तो म्हणत नाही की मी 10 जणांवर दया केली, बाद झाला आता मी त्याला नाही क्षमा करणार. हालेलुया. जय. देव असा नाही म्हणाला की मी 10 जणांना दया केली आणि आता 11 होईल त्यावेळेला मी फटकं देणार. देवानं असं केलंच नाही. देवानं पहिल्यापासून उत्पत्तीपासून आतापर्यंत देवानं माणसावर दयाच केलेली आहे ना. काही ना काहीतरी मार्ग काढून देवानं त्याला उभं केलेलं आहे. हालेलुया. जय. पण याच्यानंतर उभं राहण्याचा एक चान्स काय आहे? तो स्वर्गीय जीवन आहे. एकच चान्स की आपण स्वर्गामध्ये, इथलं जीवन समजा स्वर्गामध्ये आपण उभं असणार. कारण जे लिहायचं होतं, जे सांगायचं होतं, जगाला जो संदेश द्यायचा होता, तो परमेश्वरानं तो संदेश त्याच्या पुत्राच्या द्वारे देऊन पूर्ण केलेला आहे. आमेन. येशू ख्रिस्त या जगात आले आणि त्यांनी संदेश देऊन पूर्ण केला. आता स्वर्गीय जीवनाचा संदेश नाही. याच्यानंतर कुणी सांगत आहे की स्वर्गीय जीवनाचा संदेश आम्ही सांगतो, इथं हे आहे, तिथं ते आहे, इथं हे आहे. अरे मोबाईल या जगामध्ये येणाऱ्या शेवटच्या काळामध्ये हे पण बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी मोबाईल येणार आहे हे लिहून ठेवलेलं आहे. याचा अर्थ दुसरा होतो, याच्यानंतर शेवटचं पुस्तक या जगात नाही. साबेन हाले हे शेवटचं पुस्तक आहे. हालेलुया. आपण याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठे घुसायचंच नाही. हालेलुया. जय येशू. नाहीतर कोणीतरी प्रार्थना करेल देवाला, देवा आम्हाला मुस्क दे, सारखंच तोंड तिकडे जाऊ. हालेलुया. मुस्क घालायचं नाही हो. जय येशू. श्वास चांगला घ्यायचा, गुदमारेला श्वास घ्यायचा नाही. हालेलुया. कारण देवाने सांगितले गुदमारेला जनावराचं मटण खाऊ नका. हालेलुया. म्हणजे धडक होऊन मेलेलं, ऍक्सिडेंट होऊन मेलेल्याचं मटण खाऊ नका म्हणून सांगितले. हालेलुया. जय. तर आपण गुदमारायचं नाही, तर आपण मोकळा श्वास घ्यायचा, जेणेकरून आपल्या दशा अजून मोकळ्या होतील. हालेलुया. जय. व्यायाम करता का नाही कधी? जड भांड उचलले का कधी? जड भांड उचलले की श्वास लागतो का नाही? हालेलुया. आणि मुस्क असलं तर त्यावेळेला मास्क काढता का घालता? मास्क घालून जरा तोंड बांधून जरा उचला बरं, व्यायाम करा. पहिल्यांदा ओढून फेकून देणार. हालेलुया. आणि मास्क काढून तुम्ही ज्यावेळेला व्यायाम करणार त्यावेळेला सगळ्या नलिकेमधनं मोकळा श्वास जाणार. हालेलुया. म्हणून मोकळ्या श्वासाने जीवन जगायचं आपण. हालेलुया. जय येशू. हालेलुया. म्हणून देव दयेविषयी धनवान आहे. तू म्हणत नाही की 10 ला क्षमा केली नाही, जेवढे येतील ना तेवढ्याला मी क्षमा करण्यासाठी तत्पर आहे. ती माझी कॅपॅसिटी आहे. आमेन. हालेलुया. जय. जेवढे येतील ना तेवढ्याला मी क्षमा करण्यासाठी, तर मी परमेश्वर, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. माझ्यामध्ये माझं हृदय हे दयेनं भरलेलं हृदय आहे. मी कुणाला वाईट म्हणलेलंच नाही, इथून पुढच्या आयुष्यामध्ये पण मी म्हणणार नाही. हालेलुया. काही लोक तुम्हाला सांगतील मग जे इंग्रज लोक आले त्यांनी कसं काय आपल्या लोकांना मारलं? तो त्यांचा बिझनेस होता. हालेलुया. पहिला एक ध्यानात ठेवा, तो त्यांचा बिझनेस होता. ते युद्ध होतं. एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करत होता, एक राज्य दुसऱ्या राज्यावर आक्रमण करत होता. हालेलुया. जय. हालेलुया. आज पण तेच आहे ना. हालेलुया. पण ते आले आणि शिक्षण चालू झालं. हालेलुया. जय.
काही लोक म्हणतील की नाही का त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि इंग्रजांचा देव नको. हालेलुया. इंग्रजांचा देव असता तर त्यानं बायबल लिहिलं, इंग्रज विलियम स्टायनल त्याला कसं काय त्याने पेटवून मारला असता. त्याने त्याला का पेटवून मारला? कारण तुझं जास्तीचं ज्ञान आम्हाला सांगू नको, शिकू नको. आम्हाला जे सांगितलं ना तेवढंच. हालेलुया. तुझं जास्तीचं ज्ञान आम्हाला ऐकायचं नाही. जा तुझ्यापाशी ठेव. तुला सांगितलं होतं ना बायबल लिहू नको, तू काय ऐकलं नाहीस. मग तिथल्या राजानं काय केलं? डांबाला बांधला, बोरी ठेवल्या आणि त्याला पेटवून दिलं. आणि तो प्रार्थना करत होता, प्रभू आमच्या राजाचं डोळं उघड. काय म्हणत होता? आमच्या राजाचं डोळं उघड. तुझं दर्शन त्याला होते. त्यानं प्रार्थना केली त्यानं. आणि देवानं काय केलं? 5 वर्षाचा काळ गेला. 5 वर्षाचा काळ गेला आणि 5 वर्षानंतर त्यानं छापलं. त्यानं अधिकार सोडला की त्यानं सांगितलं की इथून पुढं विलेसनं जे लिहिलेलं बायबल आहे, हालेलुया, त्यानं जे लिहिलेलं बायबल आहे त्या बायबलच्या प्रवृत्ती म्हणजे हे काढा, काय म्हणायचं, आवृत्ती काढा आणि सगळ्याला वाटा. हालेलुया. जय येशू. सगळ्याला वाटा द्या. आणि त्यानं लिहिलेलं बायबल आहे ना त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही अध्याय बायबल लिहायचं नाही. आणि त्यांच्या देशामध्ये हुकूम काढला आणि सगळ्याला ते बायबल वाटायला सुरुवात केली. त्यानं लिहिलेलं. आमेन. हालेलुया. जय. मग त्या बायबल मधल्या आवृत्ती आपल्यापाशी आल्या. म्हणजे त्यांना तो नको होते. ज्या ज्या वेळेला ख्रिस्ताचा विषय आलेला आहे, ज्या ज्या वेळेला सत्याचा विषय आलेला आहे, सांगायचं तात्पर्य हे आहे की ज्या ज्या वेळेला येशूविषयी सांगण्याची ज्या वेळेला लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला त्यांची हत्या झालेली आहे, त्यांचा छळ झालेला आहे, त्यांना मारलेला आहे. पण त्याचं प्रेम जे आहे ते कमी नाही झालं. त्यांची संख्या लोकांची वाढत वाढत आणि वाढतच गेलेली आहे. त्यापैकी आपण एक आहोत. आमेन. हालेलुया. त्यापैकी आपण पण इथून बसलो ना. हालेलुया. जय येशू. आपण त्यातलंच एक जण आहोत. हालेलुया. जय येशू. हालेलुया. म्हणून आपलं वैरत्व जे आहे ते आपण जे काही करतो, आपण जे काम करतो, जे काही गोष्टी करतो, देव खुश झाला पाहिजे. हालेलुया. देव खुश. या वर्षामध्ये आम्ही जे काही करत आहे प्रभू तू खुश होण्यासारखंच आम्ही करणार. आमेन. हालेलुया. तुझ्या गौरव खातीर आम्ही करणार. आपण देवासोबत कुठेतरी बांधलेलं पाहिजे. आपण देवासोबत कुठं बांधील की आपली आणि देवाची काहीतरी बांधील की पाहिजे. जर आपण ती बांधील की मोडून आहे, मला बांधील की नको आहे. हालेलुया. एक गुलामासारखं जे जीवन आहे देवासोबत गुलामगिरी करणं हे किती आशीर्वादाचं आहे की देवाकडला सगळा खजिना, देवाकडल्या सगळ्या गोष्टी आपला देव प्रकट करणार आहे. म्हणून योब म्हणाला की योबाला देवाने सांगितले की अरे पृथ्वी आत्राळ्या लिहून ठेव. हालेलुया. चंद्राला स्वतःच तेज नाही. म्हणजे मागणं संशोधन झालं तर काय समजलं? चंद्र स्वतः प्रकाशित नाही तर तो सूर्याची उष्णता त्याच्यावर पडते दिवसभर आणि चमक संध्याकाळची दिसते. योबाला अगोदर माहित झालेलं आहे, संशोधन करायच्या अगोदर. हालेलुया. म्हणून बायबलवर माझा विश्वास एवढा दृढ बसलेला आहे ना. आमेन. हालेलुया. जग काय म्हणतं ना म्हणून तुला काय करायचं तर कर तिकडं. हालेलुया. अनेक येतात टंगल टवाळे करायला माझ्यासाठी उजत घालायला. आई येत होते पण आता येत नाही की काय काय असतात मी बघत असतो. ठीक, यांना बुद्धी दे देवा, ह्यांना बुद्धी दे. ह्यांनी वाचून दे जरा, ह्यांना वाचायला शिकव. ह्यांचं 2 डोळे दिल्यात, 2 हात दिल्यात, जीभ दिली, आत्मा दिला, शरीर दिले. नुसतं खायचं निंदा करायसाठी दिलेलं नाही. ह्यांना वाचून दे देवा. आमेन. हालेलुया. जय. चांगलं होत नाही ना वाईट पण करायला जायचं. हालेलुया. नियम ठेवायचा. चांगलं होत नाही ना वाईट पण करायला जायचं. आमेन. हालेलुया. जय. म्हणून योबानं जे जीवन जगला, योबाला जे प्रकटीकरण दिलं देवानं ते अद्भुत रीतीने प्रकटीकरण. का दिलं देवानं प्रकटीकरण? कारण योबा तू लिहून ठेव, कारण अनेक पिढ्यांसाठी उपयोगी पडणार आहे. हालेलुया. आपलं जीवन आपण तसं ठेवायचं की आपल्या पिढ्यांसाठी निदान आपल्या घरच्या लोकांसाठी आपलं जीवन आशीर्वाद ठरलं पाहिजे. हालेलुया. आपला जो वेळ आहे, आपल्या जीवनाचा जो वेळ आहे तर आपल्या निदान आपल्या परिवारासाठी तर आशीर्वादाचा ठरला पाहिजे. मागल्या पिढीसाठी आपण काहीतरी वारीस सोडायचा, धनाचा नाही, पैशाचा नाही, लोभाचा नाही, वैचारिक वारसा सोडून जा तुम्ही. आमेन. हालेलुया. वैचारिक वारसा तुम्ही सोडून जा, जेणेकरून मागली पिढी जी आहे ते आपल्या विचारावर चालल. आमेन. हालेलुया. आपलं घर तर चालल. हालेलुया. जो मार्ग आपण सोडून दिलेला त्या मार्गात आपलं घर परत अडकणार नाही. असं एक वारसा आपण सोडला पाहिजे, असं एक छाप सोडून जा. आमेन. हालेलुया. जय. म्हणून ज्या वेळेला हनोकाचा आणि आमेन. हालेलुया. जय. काईन आणि हबेलाचं ज्या वेळेला भांडण झालं, उत्पत्ती 4. आमेन. हालेलुया. उत्पत्ती 4. आमेन. हालेलुया.
उत्पत्ती 4 तो म्हणला की तुझा चेहरा का उतरलाय रे बाबा? हालेलुया. तो रे तुझा चेहरा का उतरलाय? का तुझा चेहरा उतरलाय? हालेलुया. जय येशू. परमेश्वराने त्याला विचारलं, तूच आमेन. उत्पत्ती 4:6 आणि यहोवा कायनाला म्हणाला, तुला राग का आला आणि तुझे तोंड का उतरले? तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि तू बरे करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल, परंतु त्याच्यावर तो अधिकार कर. हालेलुया. की पापावर तू अधिकार कर, पण पापाला तुझ्यावर अधिकार करू देऊ नको. आमेन. हालेलुया. तुझा चेहरा आपल्या जीवनामध्ये असं काही होऊ देऊ नका की जेणेकरून आपला चेहरा उतरेल. आमेन. हालेलुया. जय देवाच्या समोर ज्यावेळेला तो गेला, देवाच्या समोर ज्यावेळेला काईन गेला, त्यावेळेला काईनाचा चेहरा उतरलेला. तर परमेश्वराला तुझा चेहरा का उतरलाय? तुझा चेहरा का उतरलाय? त्याच्याकडे उत्तर नव्हतं काही सुद्धा. तो म्हणाला की सावध राहा. हालेलुया. सावध राहा. सावध राहा. जरा चुकीचं काय वागू नकोस. जर चुकीचं वागलास तर पाप दारात टपून आहे आणि ते तुझ्यावर अधिकार करल. हालेलुया. जय येशू. तुझ्यावर ते अधिकार गाजवल. आमेन. हालेलुया. परमेश्वरने आपल्याला पापाच्या दास्यातून मुक्ती दिलेली आहे. आज आपल्या जीवनामध्ये पाप नाही तर आपण कृपेतलं जीवन जगणारे लोक आहे. आमेन. आपल्यामध्ये आशीर्वाद आहे, आपल्यामध्ये येशू आहे, आपल्यामध्ये पाप नाही. आमेन. हालेलुया. आपल्यामध्ये पाप नाही. आपण एक देवाची लेकरं म्हणून आज जीवन जगत आहे. हालेलुया. तर आपल्या प्रार्थना, दिवसभर केलेल्या प्रार्थना, रातभर केलेल्या प्रार्थना, 3 दिवस उपास केला, 5 दिवस उपास केला, प्रार्थना केली, हे केले, कुणीतरी येईल आणि तुम्हाला रागाचं काहीतरी बोलल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे. हालेलुया. की तुमच्या प्रार्थना सैतानाला माहिती की ही जी प्रार्थना व्यर्थ करायची, त्याच वेळेला बरोबर कुणाला तर उभा करतो. चला ही तर कुणाला तर उभा करा, त्याला राग येईल असं करा. आमेन. हालेलुया. योबाने किती मोठं काम केलं. योबाने म्हणाला की की मी प्रभू तू दिलंस, तू घेतलं, तुझ्या नावाला धन्यवाद. मी आईच्या उदरातून लग्न आलो, जातानाही तसं लग्न जाणार आहे. योग ज्या वेळेला ही प्रार्थना केली योबानं, तोपर्यंत योबाला कुणीही एक शब्द बोललेला नव्हता. एकही शब्द बोललेला नव्हतं. कारण योबाचा दरारा तोपर्यंत होता. कारण त्याचे जे सैनिक होते, त्याच्या गावातले जे लोक होते, त्यांना माहिती होते की योबाने काही केलेलं नाही. त्यांना काही एवढा अंदाजा नव्हता. पण ज्या वेळेला काळ जसा वाढत गेला, दिवस वाढत गेले आणि योबाची परिस्थिती बदलायच्या ऐवजी खालावत चालली, त्यावेळेला तिथं असणारे जे लोक होते आजूबाजूला त्याच्या राज्यातलेच, ते लोक आले त्याची निंदा करायला सुरुवात केली. त्यांनी योबाला वाईट बोलायला लागले. काय बोलते, त्यावेळेला योग चिडला आणि योग म्हणाला की यांना कुत्री राखायला ठेवणार नाही, हे आज मला बोलायला लागले. हालेलुया. म्हणजे परिस्थितीत तो वाईट बनला नाही. समोर ज्यावेळेला परिस्थिती त्यावेळेला योग वाईट बनला. आमेन. हालेलुया. योबाला त्यावेळेला राग आला म्हणून योग तडातडा बोलला. आमेन. हालेलुया. जय येशू. म्हणून प्रभूला धन्यवाद द्या की प्रभू आपलं तुमचं आणि माझं वैरत्व नाही. हालेलुया. या माणसासोबत कुणासोबत माझं वैरत्व नाही. वैरत्व माझा वैरी एकच आहे, तो आहे सैतान, तो आहे दुष्ट. हालेलुया. आणि मला कुणासाठी काही करायचंच नाही. मला एकच करायचं, माझ्या जीवनामध्ये माझं जीवन हे प्रार्थना आहे. आमेन. हालेलुया. आणि माझ्या जीवनामध्ये प्रार्थनेशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नसावं. हालेलुया. कारण वैर त्याला त्या क्रुसावरती टांगलेला आहे. वैराला जो वैरचा आहे, ईर्ष्याचे आहे, कपट आहे, लोभ आहे, पाप आहे, मत्सर आहे, व्यभिचार आहे, पाप, या सगळ्या गोष्टी त्यानं त्या क्रुसावरती टांगल्या. लाज आहे, क्रुसावरती टांगली. सगळ्या गोष्टी त्या क्रुसावरती टांगल्या आणि त्याला कॅन्सल करून टाकला. आमेन. हालेलुया. जय येशू. म्हणून आज आपण पापाचे दास्य नाही तर आपण देवाची लेकरं आहोत. हालेलुया. आपण पापाचे दास्य, आपण देवाची लेकरं आहे. तर परत आपण का त्या गोष्टीत जायचं? हालेलुया. जय येशू. म्हणून एपिस्करास पत्रामध्ये 4था अध्याय, एपिस्करास पत्र, हालेलुया, एपिस्करास पत्र, हालेलुया, जय येशू. नाही, 2रा अध्याय आणि 13 वचन आहे, 2:13. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आलेले आहात. कारण त्याचे, आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. कारण तोच आमचा समेट आहे. त्याने दोघांस एक केले आहे आणि मधली आड भिंत पाडून टाकली. त्याने वैर जे आज्ञाविधींचे नियमशास्त्र ते आपल्या देहाने नाहीसे केले, यासाठी की त्याने समेट करून स्वतःमध्ये दोघांचा एक मनुष्य अस्तित्वात आणावा आणि त्याने वधस्तंभावर वैर जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात दोघांचा
देवाबरोबर समेट करावा आणि त्याने येऊन जे फार दूर होता त्या तुम्हास शांती व जे जवळ होते त्यांनाही शांती व शुभवर्तमान सांगितले आहे. हालेलुया. आता आपण ख्रिस्तामध्ये वैर मारून टाकलेले ख्रिस्ताच्या देहात आपण एकरूप झाले लोक आहोत. आमेन. हालेलुया. जय येशू. म्हणून आजपासून आपण प्रार्थना करायची, प्रभू माझा वैरी कुणी नाही. आमेन. हालेलुया. जर कुणी वाईट म्हणतं, प्रभू तुझ्या हातात त्याला देत आहे, त्याला काय करायचं तुझी तू ठरव, माझं त्याचं काही भांडण नाही. आमेन. हालेलुया. जय येशू. तो समेट देवानं त्याच्या पुत्राच्या द्वारे त्या क्रुसावरती केलेला आहे की आता त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण ख्रिस्तामध्ये एक झालेलो आहोत. हालेलुया. तर आता आपला वैरी कुणी नाही. त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण एक झाले. त्याचं रक्त ज्या वेळेला आलं त्यावेळेला आपण ख्रिस्तामध्ये विलीन झालो आणि ख्रिस्तातले जे गुण आहेत ते आपल्यामध्ये विलीन झाले. हालेलुया. म्हणून आज आपण म्हणताय जय येशू. हालेलुया. काही लोकांना वाटतं की आमच्यामध्ये पवित्र आत्माच नाही. हालेलुया. हालेलुया. पण पवित्र आत्मा असल्याशिवाय येशू हे नावच घेऊ शकत नाही. येशूचं नाव घेण्यासाठीच पवित्र आत्मा लागतो. वर्षानुवर्ष प्रार्थना, कोणी चुकीचा सल्ला दिला, तो चुकीचा सल्ला दिला तो त्या ठिकाणी कॅन्सल कर. ऐकून घ्यायचा विषय सोडून द्यायचा. बाबा तू थांबच म्हणतोय, मी थांबलोय. तो आता सांगायलाच लागला तर मी ऐकतो. हालेलुया. बस झालं बाबा, आता मी जातो माझ्या कामाला. आमेन. हालेलुया. आणि ते आपल्या अंतःकरणात तिथंच त्याच ठिकाणी स्टॉप करून आपण चांगला मनुष्य घरामध्ये आपल्या शिरायचं. हालेलुया. आपण चांगला मनुष्य आपल्या घरामध्ये घुसायचं. जयेश. हालेलुया. वाईट मनुष्य त्याला ऐकलेलं जे वाईट आत्मे जे आहे तो सांगतो त्यावेळेला कोण सांगत असतं? वापर कोण कुणाचा करतं? सैतान त्याचा वापर करत असतो. हालेलुया. जयेश. म्हणून हव्वा ज्या वेळेला त्याचं ऐकत बसली त्यावेळेला तो दुष्ट त्याच्यामध्ये अनेक आत्मे त्याला सोडले की 1 नाही 2 2 नाही 3 3 नाही 4 4 नाही 5 5 नाही 6 6 नाही 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एवढं आत्मा त्यानं त्याच्यामध्ये सोडलं. सैतानानं त्याची छाप, त्याचा प्रभाव एवढा सोडला. 1 नाही, 2 जण जाऊया, 3 जण जाऊया, 4 जण जाऊया. आम्ही दानियेलला भेटायला त्यावेळेला कोण पारसाचा अधिपती आडवा आला. मिखाईल काय म्हणे की मिखाईल मुख्याधिपतीपैकी एक मिखाईल माझ्या जोडीस आला. म्हणजे 2 देवदूत आले. मग तो सैतान का नाही तिथं पाठवणार? 1 नाही 2 2 नाही 3 असं 10-15 आत्मट पाठवल. आणि म्हण नाही खरंच आता विश्वास बसलाय, हे असंच असणार. आणि त्याच रागात घरात जाणार आणि धुरळा काढणार घरात. कोण? सैतान. आमेन. हालेलुया. जय. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. जय. पौलुसने प्रार्थना केली तशी माझी पण प्रार्थना आहे. कंटिन्यू मी प्रार्थना करतो. माझा पहिला शब्द असतो प्रभूसाठी, प्रभूला मी धन्यवाद देत असतो. नंतर परिवारासाठी, हालेलुया. नंतर मंडळीसाठी प्रार्थना करत असतो. मंडळीसाठी प्रार्थना करताना प्रभूला मी एकच म्हणत असतो, प्रभू मंडळीला सुरक्षित ठेव. हालेलुया. ते एकच मी बोलतो. सुरक्षित ठेव एवढा शब्द मी बोलतो. जिथं कुठं असेल त्याचं रक्षण कर, बस. त्याच्यानंतर मी पुढे काही प्रार्थना करत नाही. आमेन. एकच शब्द, सुरक्षित ठेव. जिथं कुठं असतील त्या ठिकाणी तो रक्षण कर त्यांचं, बस. याच्यापेक्षा मी मंडळीला काय प्रार्थना करत नाही. आमेन. हालेलुया. मग माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला बघायला भेटतं. हालेलुया. तुम्ही येता चर्चला. हालेलुया. रडत रडत येतात काही लोक, काही जड अंत करण्यात येतात, काय म्हणतात जायला लागतंय म्हणून येतात. पण तुम्ही येता हेच देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. कसा काय येणार पण आला. हालेलुया. जय येशू. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. हे वर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं आणि तुझ्या लेकरांसाठी आम्ही स्वीकारतो माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा. जे लोक, मी पुन्हा एकदा प्रभू तुला तुझे आभार मानतो. मी त्या लोकांना सलाम करतो ख्रिस्तामध्ये. प्रभू जे तुझे लेकर माझ्या देवा ख्रिस्तामध्ये विलीन झाले तुझ्या नावाकरता माझ्या देवा, त्यांचा देह त्यांनी गमावला माझ्या देवा, त्यांचा प्राण त्यांनी अर्पण केला. त्या लोकांनी माझ्या देवा रक्त साक्षी म्हणून तुझ्याजवळ आले. 2024 मध्ये काही सेवकांचे चर्चेस जाळले, काही सेवकांना मारहाण करण्यात आली. त्या विरोधामध्ये जाऊन ते एकटे पडले, पण ती काय हारले नाही माझ्या देवा. त्यांनी पुन्हा उभा राहिले माझ्या देवा. काही लोक होते माझ्या देवा, काही लोकांना विरोध झाला आणि त्या विरोधामध्ये ते आज पण जीवन जगून सेवा करतात माझ्या देवा. प्रभू तुझी सेवा करत असताना माझ्या देवा जे रक्त साक्षी म्हणून आज तुझ्याजवळ आले 2024 मध्ये माझ्या देवा. प्रभू आम्ही ख्रिस्तामध्ये त्या सर्व लोकांना सलाम करतो माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा आमचा सलाम आहे माझ्या देवा. किती लेकरं आले माझ्या देवा. ते ज्यावेळेला तू मंडप ती जागा ज्यावेळेला भरून निघणार आहे प्रभू राजा, प्रभू त्यावेळेला माझ्या देवा तू येणार माझ्या देवा. पण ती जागा रीती असेल तर तू येणार नाहीस माझ्या देवा. की ज्यावेळेला ती जागा भरलेली असेल पूर्णपणे, ती जागा ज्यावेळेला भरून जाईल त्यावेळेला तू येणार आहेस माझ्या देवा.
प्रभू त्या प्रत्येक माझ्या देवा तुझ्या दासांचा, माझ्या देवा तुझ्या दासींचा परिवार माझ्या देवा तुझ्या पवित्र हातात घे. त्यांच्या मुलाबाळांचा सांभाळ कर माझ्या देवा. तुझी कृपा करू त्यांना माझ्या देवा. प्रत्येक वाईटातून माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा. प्रभू त्यांच्या लेकरांचा शिक्षणाचा खर्च असेल माझ्या देवा, वैयक्तिक खर्च असेल माझ्या देवा. प्रभू माझ्या देवा तू सांभाळ माझ्या देवा. काही सेवकावर माझ्या देवा खोटे आरोप करून माझ्या देवा माझ्या देवा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं माझ्या देवा. काही सेवक आज जे जेलमध्ये असतील माझ्या देवा त्या परिवाराचा सांभाळ कर माझ्या देवा. त्यांच्या माझ्या देवा तुझे सेवक जे जेलमध्ये आहेत माझ्या देवा माझ्या देवा त्यांचा पण सांभाळ कर माझ्या देवा. हालेलुया. कारण तुझ्या नावात माझ्या देवा त्यांचं जीवन एकदम सर्वसामान्य जीवन होतं. ज्यावेळेला तू आलास जीवनात माझ्या त्यावेळेला त्यांनी स्वतःला तुला समर्पित केलं आणि तुला समर्पित केलं म्हणून ते त्रासामध्ये गेले माझ्या देवा. हालेलुया. आम्ही सुद्धा माझ्या देवा तुझ्याकडे आलो म्हणून त्रासात आलो, नाहीतर मला कुठला त्रास नव्हता प्रभू. हालेलुया. मी तुझ्यात आलो मग त्रास आला माझ्या देवा. नाहीतर मला कुणी मागसर म्हणायचं हिंमत नव्हती माझ्या देवा. हालेलुया. जे काही झालं तुझ्या नावात झालं माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे राज. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. अजून माझ्या देवा तुझे लोक तयार कर, तुझे लोक तयार कर माझ्या देवा आणि तुझ्या कृपेतलं जीवन त्यांना दे आणि त्यांना तू चालव माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. जे सेवकाचे चर्चेस चालले माझ्या देवा, ज्या सेवकांना चर्च पाडले त्यांचे चर्च चालले माझ्या देवा. जाऊन बायबल फाडले, त्याचे कागदपत्रे जे होते कागदपत्र जाळले माझ्या देवा, फेकून दिले, चर्च हल्ला केला माझ्या देवा. प्रभू त्यांना प्रार्थना करायला माझ्या देवा त्यांचं मुंडन केलं माझ्या देवा. वेगवेगळ्या भाषा त्यांना बोलायला लावल्या माझ्या देवा. त्याची धिंड काढण्यात आली माझ्या देवा. दियाबान में दरिया बहेगा, एक काम नया तू करेगा. दियाबान में दरिया बहेगा, हर दरवाजा जो बंद खुल जाएगा. हर दरवाजा जो बंद खुल जाएगा. प्रभू तुझ्या लोकांसाठी जो बंद दरवाजा आहे तो उघडा कर. ज्या ठिकाणी त्या लोकांनी तुझ्या लेकरांना आशा सोडलेल्या आहे माझ्या देवा तो दरवाजा मोकळा कर माझ्या देवा तुझ्या लेकरासाठी. माझ्या देवा हा त्रास कायमचा नाही तर हा त्रासाचा शेवट आहे माझ्या देवा. आता काही लोक त्या दरवाजापाशी आहेत माझ्या देवा. माझ्या देवा तू त्यांच्यासाठी तो दरवाजा ओपन करणार माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया. प्रकटीकरण 3:20 मध्ये वचन आहे, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. आणि माझ्या देवा आतमध्ये बसलेला व्यक्ती उठतो आणि दरवाजा उघडतो, त्यावेळेला तो आतमध्ये जातो माझ्या देवा. हालेलुया. प्रभू माझ्या देवा मी तुझ्या लोकांना सांगत आहे माझ्या देवा की तुम्ही उठा आणि तो दरवाजा उघडा. तो दारात उभा आहे. हालेलुया. प्रभू दारात उभा आहे, तुम्ही दरवाजा उघडा. तो तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. हालेलुया. ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. त्याच्या मुलांचा सांभाळ कर माझ्या देवा. त्याच्या परिवारात जे काही कमी घटे असेल माझ्या देवा भरून काढ माझ्या देवा. हालेलुया. आशीर्वादाचा आणि गौरवाचा कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ओ प्रभू ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. माझ्या देवा ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. तेज आंधी का जैसे सन्नाटा, बरसे बादल तेरी वफा का. तेज आंधी का जैसे सन्नाटा, बरसे बादल यूं तेरी वफा का. आसमां जमीन पे उतर आएगा, आसमां जमीन पे उतर आएगा. सहरा में भी एक राह बन जाएगा. सहरा में भी एक राह बन जाएगा. तेरी रूह से, तेरी रूह से, तेरी रूह से खुदा बन खुदा. तेरी रूह से, तेरी रूह से, तेरी रूह से खुदा बन खुदा. तेरी रूह से, तेरी रूह से, तेरी रूह से खुदा बन खुदा.
हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे माझ्या देवा. तुझ्या आत्म्यानं हे वर्ष माझ्या देवा सांभाळ माझ्या देवा. तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला कंट्रोल मध्ये ठेव. आमचा सांभाळ कर माझ्या देवा. प्रत्येक वाईटातून सोडव माझ्या देवा. आमच्या लेकरा बाळावर तुझी कृपा दृष्टी राहू दे माझ्या देवा. आमच्यावरती राहू दे माझ्या देवा. हालेलुया. आमचं जे काही बिझनेस असतील माझ्या देवा, जे बिझनेस साठी आम्हाला निंदेला समोर जावं लागत असेल माझ्या देवा, प्रभू ते सगळे बिझनेस सगळे मार्ग आम्ही तुझ्या हातात देतो माझ्या देवा. हालेलुया 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 माझ्या देवा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद येशू राजा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये माझ्या देवा भरभराट येऊ दे माझ्या. हालेलुया. स्तोत्र 23 प्रमाणे सगळ्याच्या जीवनामध्ये तेलाचा अभिषेक होऊ दे माझ्या. हालेलुया माझ्या देवा. स्तोत्र 23 प्रमाणे माझ्या देवा वैऱ्यांचा समेट त्यांच्या सोबत होऊ दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. माझ्या देवा ताबा घे. अधिकारयुक्त जीवन ते जगतील माझ्या देवा. अधिकार त्यांच्या हातात असेल माझ्या देवा. ते कुणाच्या अधिकाराखाली नाही राहणार माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. प्रभू तुझी कृपा पुरव माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. धन्यवाद येशू राजा. हालेलुया. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. अरे एक समस्या पुत्रा बाहेर काढ. त्यांचं जीवन तुझ्या हातात घे. हालेलुया माझ्या देवा. प्रभू तुझं वचन सांगतो माझ्या. तू म्हणालास की ज्या ज्या वेळेला तुम्हाला त्रास येईल त्यावेळेला तुम्ही वचन बोला माझ्या देवा. आज ज्या लोकांनी साक्ष दिल्या आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडल्या, ज्या लोकांचं जीवन बदललं, प्रभू आम्ही मत्ते 18:18चा अधिकार घेतो आणि ती प्रत्येक साक्ष आम्ही या जमिनीवर बांधतो. तू आकाशामध्ये बांध माझ्या. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू. हालेलुया माझ्या देवा. या वर्षामध्ये एकही साक्ष चुकली जाऊ देऊ नको माझ्या देवा. एकही साक्ष मिस होऊ देऊ नको माझ्या देवा. या वर्षामध्ये एकही साक्ष माझ्या देवा मिस होऊ देऊ नको माझ्या देवा. ज्यावेळेला साक्ष दिल्याच्या नंतर त्रास होतो प्रभू, तो त्रास या वर्षात कुणालाही होऊ देऊ नको माझ्या देवा. ताबा घे. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या देवा. प्रभू सारी सैतानी ताकद मत्ते 18:18चा अधिकार घेऊन या जमिनीवर आम्ही बांधतो माझ्या देवा. तू आकाशातून बांध माझ्या देवा. मग आकाशातले सारे दुष्ट आत्मे मी बांधतो ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात. ते निघवतो दे येशूच्या नावात. निघवतो दे येशूच्या नावात. निघवतो दे येशूच्या नावात. सैतान मी तुला धमकावतो. सोड लोकांचं शरीर. जा निघ येशूच्या नावात. जा निघून येशूच्या नावात. प्रभू ताबा घेतो. आजार निघून जाऊ दे माझ्या देवा. तो बिझनेसवरचा ताबा निघून जाऊ दे माझ्या देवा. प्रभू जे व्यवहार करायचा त्या व्यवहारामध्ये अडकण घालणारे सैतानी ताकद आम्ही बांधतो येशूच्या नावात. सोड सैताना ताबा. निघून जा. जा निघून येशूच्या नावात. जा निघून येशूच्या नावात. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे माझ्या राजा. हालेलुया. लिबाया शाकारावा रिगा याबो सेकेरेबो राहंदला रिबाला राडागा शेकेरेबो राहंदला रिबा बाबाला रा सेकेरेबो राहंदला रिबाला रा रिबा बाबाला राबा शेकेरेबो राहंदला. ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू. प्रभू माझ्या देवा आम्ही कसं उभं राहिलो माझ्या देवा. कसा प्रवास केला माझ्या देवा. अनेक ठिकाणी विरोध झाला. काही ठिकाणी जेवण नाही भेटलं. काही ठिकाणी प्याला पाणी नाही भेटलं माझ्या देवा. काही ठिकाणी माझ्या देवा आम्हाला गावातून हाकलून दिलं माझ्या देवा. काही ठिकाणी जेवण केलं रात्रीचं आणि त्या ठिकाणी रात्रीचं म्हणाले की आता आम्ही तुम्हाला जेवण नाही देणार. हालेलुया माझ्या देवा. प्रभू आम्हाला जीव मारायचं म्हणून उचलून घेऊन गेले. काही प्रसंग आले या सेवकाई करताना. त्या सेवकाई करताना जो प्रसंग आला त्यापैकी एक माझ्या देवा की माझ्या देवा आम्हाला जीव मारायचं म्हणून उचलून घेऊन गेले माझ्या देवा. खूप त्रास दिला त्या लोकांनी माझ्या प्रभू. अपहरण केलं. खूप त्रास दिला माझ्या देवा. पुन्हा आम्ही तिथून उभा राहिलो. प्रार्थना केली माझ्या देवा. कोणी म्हणायचं की इथं प्रार्थना नाही घ्यायची. कोणी रात्रीचं म्हणायला की नाही या ठिकाणी प्रार्थना नाही घ्यायची. तुम्ही जा आता. इथं आमच्या घरात प्रार्थना नाही घ्यायची. प्रभू त्या क्षणाला तो दुसऱ्या व्यक्तीला तयार केलंस काय आणि तुझी प्रार्थना तो करून घेतलीस माझ्या देवा. अनेक प्रसंग आहेत माझ्या देवा. अनेक संकट आहेत. अनेक त्रास आहेत माझ्या देवा. या चर्चचं नाव नोंद आहे माझ्या देवा की तुमच्या चर्चसाठी एवढी कृपा पुरवलेली आहे. हालेलुया. तिथे लिहिलेलं आहे. नोंद आहे स्वर्गीय जीवनामध्ये जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की या ठिकाणीचं जे चर्च आहे ते चर्च चालवताना या चर्चला असा त्रास झालेला आहे आणि या चर्चला आम्ही अधिक आणि अधिक कृपा पुरवलेली आहे आणि चर्च मी उभा केलेला आहे. हालेलुया माझ्या प्रभू ताबा घे. हालेलुया माझ्या
येशू आभागी राजा. हालेलुया. माझ्या देवा तीन लोक त्या लोकांनी माझ्या देवा एक सर्वसामान्य म्हणून माझ्या देवा माझा वापर करून घेतला. मला दिसत होतं की ते माझा वापर करत आहेत माझ्या देवा. ते मला फसवत आहेत, ते मला तुच्छ लेखत आहेत, ते माझ्यासोबत वाईट वागत आहेत. हे मला त्यावेळेला कळत होतं माझ्या देवा. आज तुम्हाला परिपक्व केलं, आज मला जास्त कळत आहे माझ्या देवा. पण माझ्या देवा मी तुझ्या प्रेमात वेडा झालेला व्यक्ती होतो आणि आज पण मी तुझ्या प्रेमातच वेडा आहे माझ्या देवा. हालेलुया. मी कधी म्हणाल नाही की माझ्या देवा की याच्याकडून पैसे घ्यायचे, त्याच्याकडून घ्यायचं, हे करायचं, ते करायचं. मी पैशाचा लोभ कधी धरला नाही मंडळीकडून माझ्या देवा. आणि लोभानं कोणाच्या घरी आजपर्यंत मी पाय ठेवला नाही माझ्या देवा. तुला माहित आहे माझ्या देवा की तिथून मला काहीतरी भेटल अशा आशेने मी कोणाच्या घरी आजपर्यंत नाही गेलो माझ्या देवा. असं इथून पुढे पण मला कधी कोणाच्या दारात असं जाऊन गेलो माझ्या. हालेलुया. मी ज्यावेळेला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तुझं वचन घेऊन गेलो आणि तुझ्या नावात मी प्रार्थना करायला गेलो माझ्या देवा. इथून पुढच्या आयुष्यामध्ये पण माझ्या देवा मी ज्यावेळेला जाईल माझ्या देवा त्यावेळेला तुझं वचन घेऊन जाऊ दे आणि तुझीच प्रार्थना करू दे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे माझ्या देवा. हे चर्च, ही मंडळी माझ्या देवा ही तू दिलीस. मी तुझ्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी तुझे आभार मानतो माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत माझ्या देवा. एक नवीन वर्ष माझ्या देवा सेवकाचं स्टार्ट होणार आहे. या वर्षात आमच्याकडून तुला जे काय हवं ते तू करून घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू खडतर प्रवासामध्ये तो आमच्या सोबत होता. श्यामाय आम्ही कधी विसरलो नाही माझ्या देवा. तो आम्हाला चालवलंच माझ्या देवा आणि आम्ही चाललो माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ताबा घे माझ्या देवा. तू कृपा पुरवलीस. ज्या वेळेला टायर खराब झाला कृपा पुरवलीस. गाडीचं इंजिन काम निघालं कृपा पुरवलीस माझ्या देवा. गाडी पूर्ण खराब झाली कृपा पुरवलीस माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ज्या वेळेला पैसे नसायचे माझ्या देवा, ज्या वेळेला मंडप पडला माझ्या देवा, त्या वेळेला मंडळीने स्वतः उभा केला माझ्या देवा. प्रभू माझ्या देवा कोरोनाच्या काळात माझ्या देवा संभाळ केलास माझ्या देवा. कुणीही व्यक्ती माझ्या देवा या मंडळीचं कोरोनाच्या काळामध्ये प्रभू तुझ्या घरी आला नाही राहिला. त्याचा कोरोनातून तो बाहेर काढलास, त्यांना आरोग्य दिलंस माझ्या देवा. हालेलुया. पण तुम्हाला बोलून केलं नाही माझ्या देवा. कोरोनामध्ये कुणाचाही शेवट होऊ गेलाय मंडळी मधला, म्हणून तुझे विशेष आभार मानतो माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे. असाच इथून पुढे संभाळ कर माझ्या देवा. तुझी कृपा पुरव माझ्या देवा आणि आमचं जीवन तुझ्या हातात घे राजा. हालेलुया. 2025 माझ्या देवा या प्रत्येक व्यक्तीसाठी माझ्या देवा आशीर्वादातच असलं पाहिजे. हालेलुया माझ्या प्रभू. तुझं जीवन माझ्या देवा आम्ही तुझ्या हातात देतो आणि त्या आशीर्वादाने भरले मी धन्यवाद देतो. हालेलुया माझ्या देवा. सारा गौरव आणि महिमा तुम्हाला राजा देतो. तुमची शांती स्वीकारतो. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया. 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 प्रभू येशू मी तुला माझा प्रभू आणि उद्धार करता म्हणून स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने धो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो प्रार्थना म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. जय येशू. जय येशू. यासाठी जोरात ठेवायचा येशूच्या नावात. येशूच्या नावात आशीर्वादित आहे. हालेलुया.